आणि ते विशिष्ट प्रसंगी म्हणायचे ते आपण ठरवलं. बोलो सीताराम मध्ये कितीदा आपण राम म्हणतो, तो काही रामाचा मंत्र नाहीये, पण आपण ठरवलं की या वेळेला तो म्हणायचं, म्हणून आपण त्याला मंत्राचं महत्वच दिलेलं नाही. सकाळी आरती करताना रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम हा मंत्र नाहीये, पण आपण एके ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाताना हा म्हणायचा जय जय श्रीराम जय जय श्रीराम. रामाचा मंत्र नाही, हा जय जयकारच आहे. पण आम्ही तो जेवणाच्या वेळेत काम करताना म्हणायचा हे आम्ही ठरवलं. त्याच्यातला राम जो आहे ना, तो राम महत्वाचाच आहे ना. रामाला माहित आहे की ते माझंच नाव घेत आहे, पण आपण तो भाव निर्माण, राम शब्द जिथे येईल तिथे माझ्या मनात हे नामच आहे, म्हणून माझा जरी जरी राम असेल तरी त्याला राम म्हणून हाक मारताना, कुणी भेटल्यावर त्याला राम राम म्हणताना हे लक्षात ठेवा. माझ्या मनात भाव पाहिजे की मी नाम म्हणतो, मी नुसता राम हा शब्द म्हणत नाही. का सांगितलं? कारण अनेक ठिकाणी असं असतं बोलो सीताराम हा मंत्र नाही, तो बोलो सीताराम हे त्याला बोलवण्याचं समज आहे सर्व काही असाच प्रकार आहे ना. जय जय श्रीराम हा काम करण्याचा मंत्र महाराजांनी विचार करून सांगितलेला आहे की काम करताना आपला श्वास जलद असतो, पण श्रीराम जय राम जय जय राम लाकडं फोडणं अवघड आहे. श्रीराम जय राम जय जय राम धुणं धुणं अवघड आहे. श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम त्याच्यात एक रिदम आला की जय जय श्रीराम हे घेतलं, जय जय श्रीराम 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 जय जय श्रीराम. काम करताना माझा श्वास जो जलद होतो त्याच्यासाठी त्याला जलद मंत्र पाहिजे, पण त्याच्यात राम आहे तो मंत्रच आहे हे लक्षात ठेवायचं. शबरी जेव्हा काम करत होती, पहिल्यांदा झाडायची, नंतर सळा घालायची, नंतर रांगोळी काढायची. ती रांगोळी कदाचित पानांची काढत असेल. एकाने मला विचारलं त्या काळात तशी रांगोळी होती का, खरंच विचारायला पाहिजे. पण कधी कधी आता आपण जे मंदिरं बघतो, त्यातले जे वस्तू सापडलेल्या बघतो, आपल्यापेक्षा प्रगत होती ती सिव्हिलायझेशन असं वाटतं. काय तो मंदिरातले डिटेल्स आहेत, आणि परदेशातले लोक त्याचे बारकी बारकी चित्र करतात, त्याचं खूप अनालिसिस करतात आणि म्हणाले जर एनाटॉमिकली परफेक्ट काय असेल, एनाटॉमिकली म्हणजे मी असं घेतल्यानंतर अशा सुरकुत्या पडतील ना, असं घेतल्यानंतर अशा सुरकुत्या पडतील. तुम्हाला मी चुकत नसेल तर सांगतो की दादासाहेब आपल्या दादा वैज्ञानिकचा जो पुतळा आणला होता पोर्तुगालवरून तयार करून, त्याच्या धोतराच्या त्यांनी सुरकुत्या अगदी निराळ्याच दाखवल्या. धोतर घातल्यानंतर अशा पडणारच नाही. आणि मी जर चुकत नसेल कदाचित तो बदलून सध्याचा पुतळा लावलेला आहे. इकडे तसं नाही, हात वगैरे घेतल्यानंतर वस्त्राच्या ज्या सुरकुत्या पडतील त्या सुरकुत्या तशाच दगडात दाखवलेल्या आहेत, कोरलेल्या आहेत. केव्हा अभ्यास आहे त्या लोकांचा, आणि पिढ्यान पिढ्या ते काम चालत होतं. म्हणजे एरवी काही शिफ्ट असते, शिफ्ट करताना कधी स्विच ऑफ केला, पुढचे आले कधी स्विच ऑन केला. इथे तसं नाहीये. इथे आता मी रिटायर होणार आहे आणि माझ्या नंतर येणारे कदाचित माझा मुलगाही असेल. पिढ्यान पिढ्या एखादी शिल्पकला करायची. तर आता मी इथे आलेलो आहे, मी आता 6 महिन्यांनी रिटायर होणार आहे, तू ये, म्हणजे आपण बरोबर काम करत तू हे काम पुढे नेऊ शकते. ही सुद्धा परंपरा आहे आणि गुरु शिष्य परंपराच आहे. गुरु शिष्य परंपरा फक्त वेदांची आहे, फक्त ग्रंथांची आहे असं नाही आहे. ज्ञानाची सगळं ज्ञानच आहे. शिल्पकला, मूर्तिकला, गायन, कुस्ती परंपराच आहे ती. आणि ती परंपरेचं सूत्र म्हणून गायकांचा जो गुरु असतो तो आपल्या शिष्यांच्या हातात गंडा बांधतो आणि त्याचं घराणं निर्माण होतं. एक किराणा घराणं, एक ग्वाल्हेर घराणं निर्माण होतं. कुस्तीचा सुद्धा आपला शिष्य बनल्यानंतर त्याला गंडा बांधतो. हे लक्षात घ्या, कारण ते सूत्र आहे. गंडा म्हणजे सूत्र, आणि ते सूत्र म्हणजे ही सूत्र परंपरा चालू राहील. परंपरेचं सूत्र आहे आणि हे आपल्या देशातच आहे. लक्षात घ्या, आपल्या देशातच आहे, बाकीच्या देशात नाही आहे. परंपरा प्राचीन संस्कृती चीनची सुद्धा आहे. इजिप्त, बॅबिलॉन वगैरे काळाच्या ओघात गेले. रोम वगैरे आता फक्त व्हिजिटर्स पॅराडाईज उरलेला आहे. आपली जिवंत संस्कृती, आपले रीतिरिवाज अगदी जिवंत रीतिरिवाज. फक्त त्याला जरा नवीन वळण द्यायला पाहिजे किंवा नवीन चिंतन व्हायला पाहिजे आणि ते व्हायला लागलेलं आहे आणि ते आपण करतोय हे लक्षात ठेवा. आपण ज्ञानेश्वरीचा अभ्यास केवळ तो भक्तीचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचा अभ्यास तो साहित्यिक ग्रंथ आहे, काव्य आहे, फिलॉसॉफी आहे, गीतेवरचं भाष्य आहे अशा दृष्टीने करत नाही. सध्याच्या काळात उपासना करून आनंदात कसं आहे. आणि मला जर विचारलं तर बाबांनी पहिल्यापासून हे शिकवलंय त्यांच्या पुस्तकातून. एका पुस्तकात तर कदाचित दासबोधामृत असेल,
किंवा त्याच्या आत्मचरित्रात सुद्धा आहे. मी तुमच्यासारखाच मध्यमवर्गीय आहे, मलाही तुमच्यासारख्याच अडीअडचणी आहेत. मीही असा सेंट्रलच्या म्हणजे मुंबई ट्रेनमधून किंवा त्यातून असं नौकळत वगैरे प्रवास करणार आहे. मग तुमचं जीवन आणि माझं जीवन एक आहे. म्हणून बऱ्याच वेळेला सांगितलं जातं ते आपल्याला इतकं पटतं, कारण सांगणार काही प्राचीन काळातला नाही आहे, ग्रंथ प्राचीन आहे, पण त्या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे तो जितका प्राचीन होत आहे तितका तो अर्वाचीन म्हणजे आधुनिक होत आहे. ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी, परंपरा आणि नवता हे एकत्र आहे. त्याला पुराण शब्द आहे. पुराण शब्द म्हणजे जुनं वगैरे मराठीचे अर्थ झाले. सनातनी, काय सनातनी विचार आहे? परंपरिक गतानुगतिक मुरसटलेला सनातनी, हा शिवाय कर्मठ मराठीत. पण सनातनी म्हणजे जो कायम टिकणार आहे, कायम नवीन आहे. काळ बदलला तरी माणसाच्या मनाची एकंदर रचना आणि कार्य, म्हणजे स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ ह्युमन माइंड फार बदललेलं नाही आहे. आपल्या रिएक्शन्स बदलले आहेत, आपण जे रिसीव्ह करतो ते बदललेलं आहे. आपल्या वडिलांपेक्षा आपण किती ना आपली मुलं बघा ना. मी ज्या वेळेला KG1 मध्ये जाणारा मुलगा बघतो, इकडे वॉटर बॉटल आहे, इकडे रेनकोट आहे, इकडे एखादा गन सारखा, त्याने प्रोजेक्ट करायचं असतं. तर म्हणजे हे काय करतात? प्रोजेक्ट आहे, असाइनमेंट. कल्पना करा, तर KG1 KG2 असाइनमेंट आहे. ते बूट असतात आणि ते बूट बदलतात. 3 बूट काही ते बदलतात. एक बूट पावसाचे जे पहिल्या टर्मला असतात, दुसऱ्या टर्मला लेदरचे आणि पीटीच्या वेळेला कॅनव्हसचे. आणि हे परवडतं, झोपडपट्टी वाल्यांना सुद्धा परवडतं की त्यांना काही कमी लेखत नाहीये. पण आपल्याला वाटतं की त्यांना काय इंटरनॅशनल स्कूलमध्ये कुणाकुणाची मुलं आहेत गोव्यातल्या, इंटरनॅशनल पुढे 1,00,000-1.5 लाख रुपये फी आहे वर्षाची. बरं वाटतं की एखादा रिक्षावाला, एखाद्या डोक्यावरून मान्या आपण ज्याला म्हणतो ना पाठी वगैरे, तो मुलं त्यांनी घातलेली आहेत तिकडे. कारण मला मुलगा शिकवले आणि किती मोठे होते. आणि कारण जर त्यांनी जाणीव ठेवली तर आपल्याकडे एक महाराजांचा भक्त येतो आणि तो भक्त कमाल आहे. त्याची दोन्ही मुलं चांगली शिकतात. एक झालाय त्याला चांगली नोकरी आहे, दुसरी आयुर्वेद करते, आयुर्वेदात सुद्धा तिचा परफॉर्मन्स चांगला आहे. झाडगरच्या कॉलेजमध्ये ते शिकते. मी तुम्ही प्रत्येक वेळेला एक प्रश्न विचारतो, व्हॉट इज युअर फादर. इंग्लिशमध्ये व्हॉट विचारतात, हु इज युअर फादर विचारत नाही. व्हॉट इज युअर फादर काय उत्तर देतात? अजूनपर्यंत त्यांनी कुली हे उत्तर दिलेलं आहे. विथ एन विश्वास. कुठेही गेला तरी माझे वडील कोण आहे तर कुली आहे. कुली म्हणजे काय? डोक्यावरून ते ट्रक मधली धान्याची पोटी गोडाऊनमध्ये पोहोचवतात. ते काम आहे. ते करून त्यांनी तुम्हाला शिकवलंय. इतक्या तळमळीने त्यांनी शिकवलेलं आहे. आणि तो गेली कित्येक वर्षे मुलाच्या जन्माच्या आधीपासून वानटेला जोडलेला आहे. महाराजांचा अगदी जवळचा भक्त आहे. सायकलवरून वगैरे अजून येतो इकडे. विचार करा तुम्ही. मला सांगायचंय काय, ती जी तळमळ आहे ना ती विसरली की ती मुलं गेली. माणूस म्हणून संपली, स्वतः इंडिव्हिज्युअल म्हणून जगतील, त्यात कोणी कौतुक करणार नाही. लक्षात. आज भारतातली जी कौटुंबिक व्यवस्था आहे ते आपण ज्ञानेश्वरी शोधतोय. ज्ञानेश्वरीत अर्जुन आणि इतर त्याचे संबंधी गुरु काय, पिता म्हणून काय, हा संबंध एक आहे. आणि तो गीतेचा खरा मुख्य प्रश्न आहे. त्याचा प्रश्न दोन आहे, दुःख आणि पाप. लक्षात ठेवा. शेवटी तो काय सांगतो? कृष्ण वचन देतो, सर्व धर्मांपरित्यज्य. जे काही सर्व धर्म आहे, धर्म म्हटल्यानंतर रिलिजन नाही, त्यावेळेला दुसरा रिलिजनच नव्हता. त्यावेळेला हिंदू सुद्धा रिलिजन नव्हता. हिंदू हा रिलिजन शब्द लक्षात ठेवा आणि धर्म शब्द लक्षात ठेवा. धर्मला इंग्लिशमध्ये शब्द नाही. धर्म म्हणजे समाजाची धारणा करतो ते तत्व. आणि म्हणून अनेकदा तुम्हाला सांगितलं धर्माचं पहिलं तत्व इज ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल पुल. कारण ते नसलं तर आपण राहिलोच नसतो या ठिकाणी. हा हॉल आहे, हे केंद्र आहे, आपली घरं आहे, आपली वाहनं आहेत. कारण पृथ्वी सगळ्यांना खाली ओरते म्हणून. नाही तर पृथ्वी इतक्या वेगानं फिरते, आपण फेकले गेलो असतो, इथे लाईफच निर्माण झालं नसतं. हे धर्माचं पहिलं तत्व आहे. कारण धारण करतो, धारणा करतो तो धर्म. धार्य इथे धर्म, धृत धार्य आहे. म्हणून धृत ज्याने केलेला आहे राष्ट्र, म्हणजे राष्ट्र धारण केलेलं आहे. तो जर अंधारा असेल तर काय होईल? महाभारत युद्ध होईल. तो अंधळा म्हणजे आतून अंधळा आहे. तो पुत्र स्नेहे मोहितू, अत्यंत मोहित झालेला आहे दुर्योधनावर. आणि त्यामुळे युद्ध अटळ करून बसलेला आहे. आणि बाहेरून तो जन्मांत आहे धृतराष्ट्र. म्हणजे ज्या व्यक्तीने राष्ट्र धारण केलेलं आहे, धृत राष्ट्र. लक्षात ठेवा, तो जर अंधळा असेल तर राष्ट्राची परिस्थिती कशी होईल?
राष्ट्र म्हणजे सगळं समजू नका, कारण पांडवांच्या बाजूने कृष्ण आहे. कृष्ण म्हणजे आकर्षून घेणारी शक्ती आहे. चांगलं आकर्षून घेते, चांगल्याकडे आकर्षला जाते, तो कृष्ण आहे. तो पांडवांच्याकडे आहे. जे जे सत्य शिव सुंदर आहे ते कृष्णाने आकर्षून घेतलेलं आहे. आणि याला सगळी चांगलं आहे ना, तिथे हा अंधारात आहे, त्याचा काही परिणाम होत नाही. म्हणून धृतराष्ट्र हा अत्यंत महत्वाचा माणूस आहे महाभारत युद्धाच्या दृष्टीने. आणि म्हणून राजन राजा हे जे येतं ना, ते धृतराष्ट्र उद्देशून आहे. इतक्या वेळा ते गीतेत येत नाही, कारण गीतेत एक संवाद आहे, अद्भुत संवाद आहे, दिव्य संवाद आहे. संजय सुद्धा त्याला संवादच म्हणतो. तो मला अजूनही आठवतो, मला अजूनही ते रूप आठवतं. शेवटी तो सांगतो, धृतराष्ट्र विचारत आहे की मी विचारलंय का तुला की तुला तो संवाद आठवून काय वाटतं, तो सांगतो. आणि शेवटी त्याच्या मनाबद्दल सांगतो, जिथे कृष्ण आहे ना तिकडे जय आहे, लक्षात ठेव. कृष्ण तुमच्या आपल्या मुलांच्या बाजूने नाहीये, आपला जय नाहीये, ते अप्रत्यक्षपणे त्यांनी सांगितलं. जिथे कृष्ण आहे तिथे नीती आहे. कृष्ण नीती म्हणू नका तुम्ही. जिथे कृष्ण आहे तिथे समृद्धी आहे. जिथे कृष्ण आहे तिथे अत्यंत तुम्हाला सांगतो विजय आहे. आणि सगळ्या प्रकारची न्याय आणि व्यवस्था, लॉ अँड ऑर्डर, त्याला धर्म संस्थापना हा शब्द वापरलाय. जे विस्थापना झालेलं आहे, विस्कळीत झालेलं आहे, ते पुन्हा ऑर्गनाईज करणं हे कृष्णाचं कार्य. धर्म संस्थापना कार्य हा भाग अगदी पूर्णपणे लक्षात ठेवा. या दृष्टिकोनातून आपण ज्ञानेश्वरी बघतो. काल आपण बघितलं होतं संजय उवाच. आपण सुरुवात करूया नंतर. तीच कथा ऐका ऐका शांत जिथे म्हणे श्रुते याते ज्ञानदेव. आपण हे सगळं बघितलं, मोहाने व्यापुळे झाले, अर्जुन म्हणतो सगळं. नंतरच्या पानावर संजय उवाच एवं उक्त्वा, असं म्हणून ऋषिकेशम गुडाकेश परंतपा न योच्य इति. हे सगळं त्यांनी सांगितलं. कुणाला? ऋषिकेशाला. कुणी? अर्जुनाने. अर्जुनाला दोन शब्द वापरले. गुडाकेश म्हणजे तो निद्रेचा स्वामी आहे, आणि परंतप म्हणजे शत्रूला ताप देणारा, शत्रूचा पराभव करणारा. परंतप अनेकदा वापरलेला आहे हा शब्द अर्जुनाच्या बाबतीत. म्हणून गुडाकेश परंतपा न योच्य इति. शेवटी त्यांनी इन कन्क्लुजन काय? न योच्य, मी लढणार नाही. न योच्येती गोविंद भूत्वा कुशलीम बभूव. संजय तो म्हणे ऐका. आता संजयावर सुद्धा आपण एकदा चिंतन केलं होतं. जय आणि पराजयाच्या मध्ये संजय आहे. संजय न्यूट्रल आहे. जरी तो धृतराष्ट्राचा संजय आहे पण सूत आहे. धृतराष्ट्राचा रथाचा सारथी आहे संजय. आणि जसं कृष्णाने अर्जुनाचा मनाचंही सारथ्य केलेलं आहे, मनही सारथी आहे, तसा धृतराष्ट्राचा मनाचा सारथी आहे कोण? संजय. त्याला आवडत नाही बऱ्याच वेळा तो पांडवांचं करतो त्यावेळेला. विदुराला तर त्याने हाकलूनच दिलेलं आहे. जसं विभीषणाला रावणाने हाकलून दिलं होतं. आणि युद्धाच्या वेळेला विदुर मला दोन्ही बाजू सारख्याच आहेत, मी हे बघू शकणार नाही आहे, म्हणून तो तीर्थयात्रेला गेलेला. संपूर्ण युद्धभर तो लोकांकडून घेतला होता. अरे अजून चालू आहे का युद्ध? अजून चालू आहे, पण मी इतक्यात जात नाही. आणि युद्ध संपल्यानंतर आला त्यावेळेला त्याला कोण भेटतो? उद्धव. आणि मग तो प्रसंग तुम्हाला माहिती आहे, तेवढा उद्धवाचा अधिकार आहे. उद्धव म्हणतो माझ्यासमोर कृष्णाने देह ठेवला आहे. काय कृष्ण आता आपल्यात नाही? मग त्याचे शेवटचे शब्द काय होते? विदुर विदुर विदुर. मुद्दामून लक्षात ठेवा. शेवटचा तुमचं नाम जे असतं त्याच्याकडे तुम्ही जाता. आणि ते मती सागती, शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. हे महाराजांच्या पायी बसून तरी आपल्याला पाठ झालंय ना. शेवटचा श्वास नामात गेला पाहिजे. मग कृष्णाचा शेवटचा श्वास विदुराच्या नामात गेला, म्हणजे विदुराच्या लोकाला कृष्ण गेलेला आहे. आणि विदुर म्हणजे विवेक, विदुर म्हणजे निष्पक्षपातीपणा, विदुर म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना ऑब्जेक्टिव्हिटी. म्हणजे एखादी गोष्ट बरोबर तर की बरोबर, म्हणजे माझी असेल किंवा त्यांची असेल, अशी माणसं सत्ताधाऱ्यांना नको असतात. म्हणून विदुराचा त्याग केला, पण संजयाचा त्याग करू शकणार नाही. संजयाचा बऱ्याच वेळा राग आलेला आहे. कुणाला? धृतराष्ट्राला. ते पांडवांचं कौतुक कशाला करतोय? ज्यावेळेला सुरुवातीला तो पांडवांची वीर सांगायला, दुर्योधनाने काय केलं ते मला सांग, दुःशासन कुठे ते मला सांग, त्यांच्या पराक्रमाबद्दल मला सांग. तो म्हणतो जर ते दोघ जण लढतायत, भीम आणि दुर्योधन, तर मी युद्धाचं वर्णन करतोय, तर दुर्योधन जिंकेल असं कसं सांगतो तुला? जरी तुला ते आवडत आहे ते मी वर्णन करतोय. आणि वर्णन मला जसं दिसतंय, चक्षुर्वै सत्यम असं म्हणतात. ते आखो देखा हाल म्हणतो ना आपण, रनिंग कॉमेंट्री. रनिंग म्हणजे माझ्यासमोर चालू आहे, तसा प्रकार आहे. संजय हा स्थिर आहे.
तो इकडेही नाही आणि तिकडेही नाही, विजयच चालतो आणि पराजयही चालतो. तसा यम आणि नियम ज्याच्यामध्ये संयम आहे. संयम फार महत्वाचा आहे. संयमी बनव हे सांगितलेलं आहे आणि तोच विषय आता सुरू होणार आहे आणि तो अत्यंत महत्वाचा विषय गीतेतला. आपण अनेकदा म्हणतो की गीतेचं युद्ध 18 दिवस चाललं. गीतेत महाभारताची पर्व 18 आहेत. 18 दिवस चाललेल्या युद्धाचं वर्णन त्याच्याकडे फिलॉसॉफी आहे. गीता तिचे अध्याय 18 आहेत. त्या 18 अध्यायाचे 18 श्लोक जे आपण आज आणि उद्या पाहणार आहोत. उद्या म्हणजे मोठा विषय आहे, तो उद्या होणार नाही कदाचित. स्थितप्रज्ञ दर्शन म्हणतात त्याला, स्थितप्रज्ञ. आणि स्थितप्रज्ञ हे रोल मॉडेल आहे गीते. कृष्ण स्वतः स्थितप्रज्ञ होता, नाहीतर त्यांनी आपल्या कुटुंबाचा कुळाचा नाश स्वतःच्या डोळ्यांनी स्थिरपणे बघितला नसता. बलराम निघून गेलेला आहे, मला बघवत नाही. आपलीच मुलं एकमेकाला शिवाय देतात, आपलीच मुलं एकमेकाला ठार मारतात, आपलीच मुलं एकमेकाशी जीव खेळतायत, फसवतायत, दारू पितायत, हे सगळं करतायत आपलीच मुलं. आणि त्यांची मुलं आधीपासून लक्षण सुरू झालं होतं. यादवांच्या पिढीचा नाश केव्हा सुरू झाला? ज्या वेळेला सांब नावाचा मुलगा कृष्णाचा, तो जरा दिसायला चिकणा होता, त्याने त्या स्त्रीचा वेश घालून तो ऋषीला म्हणला ना की गर्भवती आहे, इकडे ठेवलं होतं का आपण, त्याला काय होणार, मुलगा होणार का मुलगी होणार? यावेळेला त्यांनी डोळे उघडले, पहिल्यांदा बसवलं त्यांना, डोळे उघडून बघितल्यावर त्यांच्या प्रकार लक्षात आला. त्यांनी बघितलं मुलगा नाही मुलगी नाही, मुसळ होईल. मग घाबरून बघतात तर तेवढं मुसळ होतं. आणि मग त्या मुसळाचा पिठो केला त्याने आणि मुसळाची रिंग होती ते फेकून दिली. कसा ऋषींचा शाप खरा होता ते बघा. आणि त्याने तो भुसा समुद्रात टाकला. तो समुद्राच्या लाटावर तरंगला, लाटांबरोबर काठावर आला, त्याचं गवत झालं आणि ते गवत एवढं धारदार होतं की तलवारीसारखा त्याचा उपयोग करून या यादवांनी एकमेकाला ठार मारलेला आहे. म्हणजे त्या मुसळामुळे तुमच्या कुळाचा नाश होईल. आणि नंतर ती रिंग टाकली होती, एका माशाने गेली. तो मासा एका कोळ्याला मिळाला, त्याने आपल्या बायकोला दिला. बायकोला वाटलं आज कोणाचं तरी सोन्याची रिंग वगैरे असेल, कड वगैरे असेल, कोणून बघते तर काय की म्हणजे जाऊ दे 4 आणे मिळतील आपल्याला, तुम्ही कुठल्या तरी लोहाराला विका. तर तो लोहाराला ते कड विकतो, तो लोहार त्याचा बाण बनवतो. हा जो ज्यांनी ज्याच्या बाणामुळे कृष्ण मेला तो जो व्याध, तो तो बाण विकत घेतो आणि त्या बाणाने कृष्ण मरतो. हे सगळं कृष्णाला माहीत असतं. म्हणून ऋषींचा शाप पूर्ण झाला तेव्हा यादवांच्या कुळाचा नाश झाला होता. पण यादव संपले नाही, कारण यादवांच्या स्त्रिया, मुलं, म्हातारी माणसं ही होतीच की. त्यापैकी बऱ्याच जणांना घेऊन अर्जुन हस्तिनापूरला गेला आणि द्वारका समुद्रात बुडली. हा कृष्णाच्या एकंदर जीवनाचा अंत आहे. पण त्याला युगंधर म्हणतात. युगंधर म्हणजे एका खांद्यावर द्वापर युग, कृष्ण गेला त्यावेळेला संपलं आणि दुसऱ्या खांद्यावर कलियुग होतं. या दोन्ही युगांना आपल्या खांद्यावर धरणारा युगंधर कृष्ण. कृष्णावर शिवाजी सावंतांची खूप मोठी कादंबरी, ती कादंबरीचंच नावच आहे युगंधर. परवा एका मुलाला बघितलं, त्याचं नाव त्यांनी सांगितलं काय ते युगंधर. मुलं त्याचे खांदे भरपूर काय, कारण 2 युग त्याच्यावर पाहिजे. एकाचं नाव आहे पेरेंट्स आणि दुसऱ्याचं नाव आहे टीचर. या दोघांना सांभाळायला तो होता बिचारा युगंधर. तिथून जाईल नाव आपण मोठी ठेवतो, पण चांगलं आहे नाव युगंधर. कृष्ण शांतपणे पहिलं युग संपलेलं आहे आणि दुसरं युग आलेलं आहे. त्या कलियुगाच्या खुणा कृष्ण असतानाच दिसायला लागलेल्या आहे. आपण त्या कथाही बघितल्या होत्या. एक कथा तर तुम्हाला माहिती आहे, कृष्ण नेहमी बाजारातून वगैरे फेरफटका मागायचा. कृष्णाकडे एवढी इन्फॉर्मेशन त्याचं हेर खातं चांगलं असलं पाहिजे. त्यावेळेला काही डिजिटल काही नव्हतं, परंतु तो स्वतः फिरायचा आणि तो त्याला ज्ञानही होतं. 6th सेन्स ज्याला म्हणतात तो त्याच्याकडे होता. ESP म्हणतात त्याला, एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन. आणि ESB माहित आहे का तुम्हाला? आपल्याला GSB माहित आहे. मी GSB आहे म्हणून त्यात जातो, हे लक्षात ठेवा. ESB म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टिम्युलेशन ऑफ द ब्रेन. फार भयंकर प्रकार आहे. त्याने एवढी गुन्हेगारी होते की तुझ्या इथे जर इलेक्ट्रोड बसवला तर 500 मीटर म्हणून मी तुला रिमोट कंट्रोलच्या इकडे खेळण्यासारखा खेळवतो. मग तो कॅशियर आहेस, तो कॅशियर. मग त्याला इन्स्ट्रक्शन दिली जातात की 12 वाजता जेवायला सगळी किंवा 1 वाजता लंच ब्रेकमध्ये सगळी कॅश गोळा करायची आणि बाहेर जातो आणि इकडे या झाडाखाली यायची, ती कॅश ठेवायची आणि निघून जायची. आणि तो निघून जातो. ती चोरी कोणी केली नाही, कॅशियरनी केलेली. कॅशियरला त्याचा तो इफेक्ट दिल्यानंतर आठवतो तो मी गेलो होते मला कोणीतरी डायरेक्ट करत होतं. ESB हा प्रयोग 20 वर्षापूर्वीला सांगतोय.
आता तर एवढं पुढे गेलेलं आहे सायन्स. म्हणून लक्षात ठेवा, विज्ञानाचा प्रयोग माणसाच्या भल्यासाठी होण्यासाठी काही आधी भल्यासाठी होतोच, आधी तो गुन्हेगारीला जास्त होतो. आता सायबर क्राईम आपण म्हणतो की अत्यंत बुद्धी, एथिकल हॅकिंग आपण शब्द होतो, पण एथिकल हॅकिंग जर एवढं असेल तर पोलीस वगैरे हॅक करतात ना अकाउंट, किंवा मिलिटरी पाकिस्तानचे म्हणजे इराणचे अकाउंट, ते एथिकल हॅकिंग आहे. एथिकल हॅकिंग 10% असेल तर 90% अनएथिकल हॅकिंग आहे. म्हणून हे क्राईम वगैरे सगळे घडतायत. म्हणून क्राईम घडतच राहणार. दुर्योधन हा पॉवरफुलच असणार. पण कृष्ण आणि अर्जुन भेटत होते. म्हणून मी कृष्ण असेल तर अर्जुन बनायला काय हरकत? सरळ बोलायचं, सरळ वागायचं, सरळ निर्णय घ्यायचे. त्या लक्षात, हा सरळ का ते अर्जुन आहे आणि वक्रता दुर्योधन आणि शकुनी आहे. त्याला खळांची व्यंकटी सांगतो. म्हणजे दुर्योधन आणि शकुनी सारख्यांची वाकडी बुद्धी दूर जाऊ दे, त्यांना मारू नकोस. आणि काय, त्यांना संकटी धर्मी सद्धर्मी धर्मी मार, चांगला धर्म त्यांना करायला लावते. नुसतं रिकामं ठेवू नको. हे ज्ञानेश्वर संत आहे. इकडे कृष्ण म्हणतो हा दुष्ट आहे, मारून टाक, शकुनी संपून टाक, हा देव आहे, देवाचा अवतार आहे. ज्ञानेश्वर नाही सांगत, त्यांची दुर्बुद्धी जी आहे, दुष्ट बुद्धी जी आहे, विकेड अँड क्रुकेड म्हणजे शकुनी, तो दुष्टही आहे आणि विचित्र विचार करणार आहे. सरळ विचार करतो तो अर्जुन. मला जर गीतेचा जास्तीत जास्त लाभ उठवायचा असेल, आता अनेक जण ऑनलाईन वगैरे गीता करतात, 18 अध्याय पाठ झाले म्हणून मला फोन येतात, मग मी त्यांना बरं वाटतं म्हणून 15 अध्याय सुरुवात करा आणि मग उद्भव मूल मनुष्यातून. ते काय आहे, त्याला म्हणलेलं आहे की अरे संसाराचा वृक्ष आहे. म्हणजे काय, अश्वत्थ म्हणजे पिंपळाचं मूळ वरती बघितलंय का तरी वगैरे वगैरे. एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांना माहिती नसतं. पण पोपट झालेले चांगली गोष्ट आहे. काही पोपट झाले, काही चालूकी झालेले. सारिका म्हणतात, शुक सारिका. पाठ केलेला वाईट नाहीये. हे अर्थ केव्हा करणार? आणि तिथे ऑनलाईन वरून काय शिकवतात मी 1 मिनिटही बघितलेलं नाही. कारण तो प्रकार गीतेसारखे ग्रंथ शिकायला योग्य नाही, कविता शिकायला योग्य आहे, भक्ती संगीत शिकायला योग्य आहे. गीतेसारखे ग्रंथ ज्ञान नैतिक प्रवचन बरे. आपण म्हणतो भक्तिसूत्र नारदांची सूत्र म्हणून आहे, त्याच्यावर प्रवचन करता येतील, संस्था देणं म्हणजे ते शिकवणं. तो ग्रंथ वाईट नाही आहे. मी वाईट नाही म्हणतो प्रत्येक वेळेला, त्याचा अर्थ ते चांगलं आहे असं नाही, वाईट नाही, काहीच नाही त्याच्यापेक्षा बरं. हे आणखी दुसरं ठीक आहे. सॅटिस्फॅक्टरी, सॅटिस्फॅक्टरी मीन्स नॉट गुड. मागे तुम्हाला सांगितलं होतं, सॅटिस्फॅक्टरी हा निगेटिव्ह रिमार्क आहे. युअर परफॉर्मन्स वॉज सॅटिस्फॅक्टरी, इट वॉज नॉट गुड. पण नॉट गुड मला म्हणायचं नाहीये, तुम्हाला बरं वाटवा म्हणून सॅटिस्फॅक्टरी शब्द वापरताय. सो हे सगळं जे सध्या चालू आहे ना, इट इज सॅटिस्फॅक्टरी. आणि नेहमीच पुढचं पाठ मागचं सपाट. कधी पिढी शृंगेरीला जाऊन ते सगळे अध्याय म्हणायचे आणि ते 1000 का 10,000 रुपये शंकराचार्य देतात. अत्यंत चांगली गोष्ट आहे. 3 महिन्यांनी विचारल्यानंतर नसतं. सगळी गीता म्हणून दाखवली होती, पण आता कुठे गीता नाही हो. या सगळ्या संसाराच्या रगाड्या म्हणून संसाराचा रगाड तेव्हाही होता. संसाराचा राम गाळा म्हणतात त्याला, तोही होता त्यावेळेला. रोज म्हणलं पाहिजे, जोरात म्हणली पाहिजे. गीतेचे अध्याय बाथरूम मध्ये म्हणले पाहिजे, देवघरात म्हणले पाहिजे, बेडरूम मध्ये म्हणले पाहिजे, वाहनात म्हणले पाहिजे. तर ती गीता कोणीतरी इंटरनलाइज होईल. नुसतं तिथे पाठ म्हणायचं, रोज 2 श्लोक असतात ते ठीक आहे. मी परत ठीक आहे तुम्हाला सांगतो, मी स्वतःचा जर मला उद्धार करून घ्यायचा आहे, ग्रंथ समजून घेतले पाहिजे, ग्रंथावर चिंतन झालंच पाहिजे. नाहीतर फक्त आपण तंत्र शिकू, मंत्र शिकणार नाही. निरनिराळ्या प्रकारचे न्यास असतात. हे असं करा तसं करा, ते न्यास असतात. बिलकुल आता मी म्हणतो त्याच्यापेक्षा संन्यास किती चांगला आहे हो. ते न्यासांपेक्षा न्यास एकच, तो म्हणजे पदन्यास. त्याला फुटवर्क म्हणतात. शिलान्यास, तो ठेवून पुढे इमारत उभी करायची असते. हे बाकीचे जे न्यास आहेत आम्ही टीकाकडेच नाही आहे, पण ह्याच्याशिवाय माझं आतापर्यंत जीवन खूप छान गेलंय, एवढंच मी तुम्हाला सांगतो. या गोष्टी फार तांत्रिक आहे. त्याच्यात अडकून पडलं काय चुटकी चांगली वाटते त्यावेळेची, बापरे चुटकी वाटतं. हे ऐका, न्यास म्हणजे ते अवयव मी ठेवतोय की ते. न्यास म्हणजे ठेवणं, संन्यास म्हणजे सम्यक चांगल्या रीतीनं ठेवणं. हे ठेवतोय का मी? हृदयाचा न्यास आहे, डोक्याचा न्यास आहे, शिखा न्यास आहे. हे न्यास आहेत निरनिराळे. ते मी स्वतःला सांगायला पाहिजे. माझं कान आहेत ना, मी गीतेला गेले. आता माझं नाक आहे ना, ते मी गीता. नाक द्यायचं म्हणजे काय, मागे उदाहरण सांगितलं होतं. ज्ञानेश्वरी ते इथल्या शब्दांना या ओवीला गंध आहे.
एक अगदी चिकित्सक माणूस तो ज्ञानेश्वरीचा एक साहित्यिक ग्रंथ म्हणून अभ्यास करतो, धार्मिक नाही, आध्यात्मिक नाही, काही हे फालतू आहे म्हणा. हे खरं जर असेल तर या ओवीला वास यायला पाहिजे ना. ज्ञानेश्वरीच्या ओवीना शब्दांना, ज्ञानेश्वरीतल्या नाही चांगल्या शब्दांनाही वास असतो. त्याला पटलं नाही, मला वास यायला लागला. पण असा सुगंध होता, कदाचित तो कस्तुरीचा असेल का मी घेतलेला नाहीये, पण मला माहीत असलेला फुलांचा नव्हता आणि मला माहीत असलेला परफ्यूमचा नव्हता. काहीतरी भास झाला असेल. आपण स्वतःच्या मनाला सूचना दिली की ओवीला जर वास असेल तर मला यायला पाहिजे. म्हणला मी अत्यंत उग्र वासाच्या सिगरेट लागोपाठ 3-4 ओढल्या, सगळीकडे धूर पसरवला. त्याच्या आत्मचरित्र अनामिकाची चिंतनिका, अनामिकाचं आत्मचिंतन मला कधीच मिळालं नाही. पुस्तक एकदा वाचलं त्यावेळेला, आणि ज्या वेळेला वाचलं त्यावेळेला या मार्गावर नव्हतं. आणि शेवटी तेच सांगितलेलं आहे की उपनिषदांची काय शक्ती आहे. डॉक्टरने सांगितलं होतं की पूर्णपणे माझा कणा आहे ना तो गेलेला आहे, त्यांना असंच उभं करावं लागेल, असंच झोपावं लागेल. दुसऱ्या दिवशी माझं ऑपरेशन होतं आणि ते ऑपरेशन म्हणजे यशस्वी होईल किंवा होणार नाही. हे सगळे देवाचं वगैरे सगळं केलं होतं. सकाळी 7ला मला प्री ऑपरेटिव्ह घेऊन मला ऑपरेशन टेबलवर झोपवलेलं होतं. अशा वेळेला मी आपल्या कोणाला तरी सांगितलं गेट अप. अरे तुला शरीरच नाही तर पाठीचा कणा कसा असणार? पाठीचा कणा नाही तर मणके, ज्याला आपण स्लीप डिस्क म्हणतो, डिस्क कुठे असणार आहे? स्लीप व्हायला. काल हाच प्रश्न मी तुम्हाला सांगितला होता. रमण विचारत होते किती झोप पाहिजे, हा देहाचा प्रश्न आहे. जो आत्मा आहे तो झोपतच नाही, पण तो झोपू शकत नाही. लक्षात ठेवा, आत्मा झोपू शकत नाही, नाही तर तो आत्मा नाहीच आहे. परमात्मा झोपू शकत नाही, ब्रह्मचैतन्य झोपू शकत नाही. लक्षात ठेवा, देहात असलेले उंडोलेकर महाराज झोपत होते, पण ते झोपत असताना किती झोपत होते कोणाच ठाऊक, तर ब्रह्मचैतन्य झोपत नाही. ज्ञानेश्वर एक वेळ देहाच्या पाठीवर झोपतील, पण ज्ञानेश्वरी झोपत नाही. कृष्ण आणि अर्जुन देहाच्या पातळीवर झोपत असतील, पण गीता झोपत नाही. गीता ऐकणारा अर्जुन झोपत नाही, गीता ऐकणारा अर्जुन झोपत नाही. द्रौपदीचा नवरा झोपत असेल, अभिमन्यूचा बाप झोपत असेल, युधिष्ठिराचा भाऊ झोपत असेल, कुंतीचा मुलगा झोपत असेल, ते लक्षात ठेवा ना. गीता ऐकणारा अर्जुन झोपत नाही. ते कानाने ऐकणेच नसतं. मन आणि मन बुद्धी चित्त त्याच्या पलीकडचा प्रवास आहे हा अर्जुना. गीतेतला श्लोक आहे, तो येईल पुढे नंतर. अरे मी तुला सांगतो ते मन बुद्धी चित्ताच्या पलीकडचं आहे, पण बुद्धीच तुला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे आणि सांगणार आहे दस फार अँड नो फर्दर. हे अर्जुना, मी इथपर्यंत आणते तुला, इथून पुढे खरा आत्म्याचा प्रांत सुरू होतो, इथून पुढे खरा उपासनेचा प्रांत सुरू होतो, इथून पुढे खरा गीतेचा प्रांत सुरू होतो, ज्ञानेश्वरीचा प्रांत सुरू होतो. आपण ज्ञानेश्वरी वाचतो तोंडाने, देह आहे, ऐकतो कानाने, देह आहे, बघतो डोळ्याने, देह आहे, पण ज्ञानेश्वरी ह्याच्या पलीकडेच आहे ना. मी आता आपण ज्ञानेश्वरी विचार करतोय, तो काही फक्त नाही, बिंदूने विचार करतो, बरोबर, त्याच्याही पलीकडची ज्ञानेश्वरी. आणि ती जी ज्ञानेश्वरी आहे ना, ती ज्ञानेश्वरांना आणि ज्ञानेश्वरीला, गीतेला आणि कृष्णाला शरण जाऊनच होणार आहे. हे लक्षात घ्या. इकडे निवृत्तीनाथ त्यांना ते गुरु मानत होते, त्या गुरुची आज्ञा होती म्हणून ज्ञानेश्वरी सांगितली. कृष्णाला गुरु म्हणून तो शरण गेलेला आहे. गीतेचे काही श्लोक, त्याच्यातलं काही भाष्य कधी कधी महाराजांनी जे केलेलं आहे ना, ते फक्त बुद्धीच्या पलीकडे आहे. त्या बुद्धीला पटत नाही. समजून घे. म्हणून हे लक्षात ठेवा. आता गीतेचा महत्वाचा भाग सुरू होतोय आणि हा जो भाग आहे तो लक्षात ठेवा. संजय तो म्हणे अंतराया ते तर मग पुन्हा पार्थ काय बोले. एवढं बोलून कृष्णावर काही परिणाम नाहीये. मग आता सांगतो मी लढतच नाही, जा. आपण म्हणतो ना लहान मुलं वाटतात, ते म्हणतोय काही होवो परी नाही झंझणार, अटळ निर्धार अढळ निर्धार आहे माझा. ते कोणी स्तब्ध ऐसा धनंजय वाटला विस्मय कृष्णाला आश्चर्य वाटलं आणि अर्जुन स्वस्थ उभा राहिले. तम उवाच ऋषिकेश प्रहसन. आता म्हटलं प्रहसन हसला, कृष्ण हसला. तर काय शिकवतोयस मला आणि काय सांगतोय, या सगळ्याचा परिणाम काय होणार आहे मला माहित आहे. प्रहसन निवभार कर सेवयोर मध्ये दिशी दंतम इनंवशः. भारत म्हणजे भरतकुळातला अर्जुन, तो 2 सैन्यांच्या मध्ये काही मिनिटापूर्वी म्हणतो रथ उभा कर, माझ्याकडून मरायला कोण आलेलं ते बघून घेतो. तेव्हा कृष्ण म्हणतो दोन्ही सैन्यातले कौरव बघून घे आणि मग म्हणतो बापरे इकडेही मरणार आहे, तिकडेही मरणार आहे.
कौरव जिंकतील कदाचित, मग माझे सगळे भाऊ मरणार आहे. ते दोन्ही सैन्यातले कौरव बघून घे म्हणतो. कौरव म्हणजे कुरु वंशातले लोक, एकमेकाचे नातेवाईक, ते बघून घे. मग परिणाम झालेला आहे. आता अर्जुन कुठे दोन सैन्यांच्या मध्येच उभा आहे. पण कसा उभा आहे लक्षात घ्या की सावधान पाहुनी उमज देखोनिया स्तब्ध ऐसा धनंजय वाटला विस्मय कृष्णाला की तम उवाच ऋषिकेशा प्रसन्नीव भारत सेनयोर उभयोर मध्ये विशिष्टंतम इदम वचः. आता कृष्ण काय म्हणला ते लक्षात ठेवा. आपुलिया मनी मग ऐसे म्हणे काय हे अर्जुने आरंभले. ते कृष्ण मनातल्या मनात म्हणतोय आणि हसतोय सुद्धा. प्रहसन, प्रहसन म्हणजे एका अर्थाने सरकास्टिक स्माईल असताना तेव्हा साधं असं नाही, मुख्य हा करून असलेला नाही आहे, नुसता हसलेला आहे. म्हणून पडोनी उमज आता तैशा रीती पार्थ धैर्यवृत्ती स्वीकारेल. आता कृष्णाचा प्रॉब्लेम आहे का तरी म्हणत काय पुन्हा धैर्यवृत्ती कशी स्वीकारेल. त्याचं सगळं धैर्य गेलेलं आहे, मनात ते कश्मल आलेलं आहे, कृपा निर्माण झालेली आहे, दया निर्माण झालेली आहे. आणि अर्जुन दयेचं तत्वज्ञान सांगायला लागलेलं आहे. युद्ध ठेवायला दया आवश्यक आहे का? नाही आहे. हे कसं आहे? आता त्याला बाहेर कसं आणायचं, यातून त्याला बाहेर कसं आणायचं. आता सावधान ऐका श्रोते जन. आता परत सांगितलंय सावधान श्रोते जन ऐका. रसाळ भाषण गोविंदाचे. नंतर आलेल्याने हे कागद घ्यायला हरकत नाही, कारण आता सगळ्यात महत्वाचं सुरू झालेलं आहे. इथे कागद आहे संजय. आता सावधान ऐका श्रोते जन. आता खरी तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली, पण रसाळ रसाळ भाषण गोविंदाचे. श्री भगवान वाच हा पहिला श्लोक. इथे गीतेचा उपदेश सुरू होतो. याच्या आधी कृष्ण बोललाय, पण इथे गीता सुरू होते. अशोच्यानन्व शोचत्वं प्रज्ञावादांश्च भाषते गतासून गतांशोचन्ति पंडिता. एक म्हणजे ज्याचा शोक करायला नको, दुःख करायला नको, तो करतो. तर म्हणजे काय माहिती आहे ना, दुःख हा माझा वर्तमानातला अनुभव आहे. आणि दुःखही बरोबर आहे ना, हा वर्तमानातला अनुभव आहे. आता कान जरी बोचला असेल तरी वेदना मला आज जाणवते. लक्षात ठेवा, दुःख हा वर्तमानकालीन आहे, शोक हा गतकालीन आहे. घडलेल्या घटनेचा शोक आहे. आणि स्मृती आपलं हे स्मृती गतकालीन आहे. आणि कल्पना काळजी वगैरे भविष्यकालीन आहे. अर्जुन अजून युद्धाला सुरुवात केलेली नाही, तर त्याला शोक झालेला आहे. ते मेल्यानंतर काय होईल, आम्ही नरकात जाऊ वगैरे, हे अजून काही झालेलंच नाही. पहिला बाण सुटलेला नाहीये आणि युद्धाचा तसा शंख वाजलेला नाहीये. अशा वेळेला अर्जुनाच्या मनात एक कश्मल म्हणजे जळमट निर्माण झालेलं आहे. एक कोळ्याचं जाळं असतं जळमट, तसं निर्माण झालं तुझ्या मनात. ते विचार करा तुम्ही. आणि म्हणून आता कृष्ण बोलेल. त्याला या विशालात म्हणजे एका तरी दुःख आहे, डिप्रेशन आहे, खिन्न झालाय, खिन्न मनस्क, त्यातून बाहेर कसा काढेल. आणि रसाळ भाषा आहे गोविंदाची. कदाचित गीतेची एवढी रसाळ नसेल जेवढी ज्ञानेश्वरीची. आणि अभंग ज्ञानेश्वरीची तर आपल्याला समजणारी भाषा आहे. पुढे बघूया ना की मग पाठालागी देव बोले काय अर्जुन आश्चर्य देखील. अर्जुना तुझी अशी परिस्थिती यापूर्वी मी कधी बघितली नव्हती, मला आश्चर्य वाटतं. आश्चर्य. परवाचं कालचं मी तुम्हाला सांगितलं ना की एक उघडले स्वर्गाचे दार नावाचं नाटक आहे. तर ते पूर्वीचं नाटक नाहीये, हे त्याचा जी गौरव सोहळा होता त्याच्यात एक अर्ध्या तासात त्याच्यावर मुद्दामून बघा. मी ज्याच्या समोर बघत होतो त्याला मी सांगितलं की 1 वर्षात माझ्या डोळ्यात अश्रू तरळले अनेकदा, पण ते ओघळून माझ्या हातावर पहिला अश्रू कित्येक वर्षांनी पडलेला. खरंच तुम्हाला एक तर काय, आपण मॅच्युअर होत गेलो, जीवन संपत आलं की आपल्याला जाणीव होते, आपण जास्त भावूक होतो. ते नाटकच तसं आहे. पु ल देशपांडे वगैरे मेलेली सगळेजण तिथे भेटलेले आहेत. तिथे भक्ती बर्वे आहे, सुलभा देशपांडे आहे, सतीश तारे तुम्हाला कदाचित माहीत नसेल, अत्यंत चांगला आहे. तिथे दादा कोंडके, तिथे सगळे जे मेलेले ते स्वर्गात भेटतात आणि म्हणतात भक्ती बर्वेचं ते वाक्य, भक्ती बर्वेची अत्यंत मेधावी प्रतिभा. कदाचित व्यसनामुळे लवकर गेले असेल, म्हणजे बरंच करायचं होतं, जमलं नाही. पाणी तर सगळं प्रेक्षागृह आहे ना, त्याच्यात सगळे न सध्या जिवंत आहेत ते बसलेले आहेत. आपण असे आहोत की आपण त्याचे कार्यक्रम बघितलेले आहेत, आपण त्याचे परफॉर्मन्सेस बघितले आहेत. काय तो का होता समोर प्रशांत दामले वगैरे म्हणजे पुढे बसलेली आहे. मी तुम्हाला खरंच सांगतो की तो अनुभव घ्या तुम्ही. त्यातले संवाद चांगले आहेत, त्याचे संदर्भ चांगले आहेत. अतुल परचुरे तुम्हाला माहिती आहे, अत्यंत चांगला नट विनोदी अंगाने काम करणारा
तो दुर्दैवाने कॅन्सर नाही केला. तो म्हणतो सोनियाची आठवण येते, पत्नी. नंतर म्हणतो मला माझा मुलगा सुद्धा आठवतो. तो ह्या आठवणी नसतील का आपल्या डोळ्यासमोर? असं आपण काही वर्षानंतर तिथे जर असू ना तर आपल्या मनात कोणाच्या आठवणी असतील, आठवणीच्या पलीकडे आपल्याला जाता येईल का? हा सगळा प्रकार लक्षात घेऊन कुठलंही वाक्य तिथलं विनोदी नाहीये. आणि विनोदी वाक्य सुद्धा अंतर्मुख बनवतं आणि ते असलतून बाहेर असतं. तुम्ही अनुभव मुद्दामून घ्या. त्याची तुम्हाला जर पाठवायचं युट्यूबवर मिळेल, लिंक पाठवता येईल, सगळं होईल. कारण अनेकांनी बघितला, सगळ्यांचा हाच अनुभव आहे की मला वाटलं होतं की आय एम स्टोन हार्टेड, पण आय एम नॉट सो स्टोन हार्टेड. असं मला एकाने मुद्दामून सांगितलं की आई गेली, वडील गेले, काही कमी रडलोच नाही कधी. हे बघताना मात्र रडले. पण ह्या लोकांना आपल्या जीवनात स्थान होतं. दादा कोणत्यानं सुद्धा स्थान होतं. तो म्हणतो की सगळे वाक्य मी सांगत नाही, मुद्दामून अर्ध्या तासाचा आहे कार्यक्रम. आणि तुम्ही बघितला असेल, कारण तो कार्यक्रमच तुम्ही बघितला असेल झीवर वगैरे, तर त्याच्यात अर्ध्या तासाचं हे मुद्दामून बघा. आणि फारच चांगली मी फक्त माझ्या मित्राला हेच म्हणलं की कालिदासांनी मेघदूत लिहिलं नसतं, पण मेघदूत बनू शकतो ही कल्पना दिली असते ना तरी कालिदास तेवढाच महान झाला असता. तसं हे लिहिलं नसतं, तुम्ही सगळी माणसं वरती एकत्र येऊ शकतात, त्यांचा एक मेळावा भरू शकतो आणि तिथे आनंदात. पण आठवण करताना कुठेतरी आतून दुःखी होतात आणि आपल्याला अंतर्मुख बनवतात की विचार करा, उरलेल्या आयुष्यात काहीतरी करा. तुमच्याकडे जो तुमचा स्ट्रॉंग पॉइंट तो वापरून जगा, इतरांसाठी जगा. आम्ही ते केलं नाही. कुठेतरी अशी एक त्याला झालं नाही, ज्याला आपण म्हणतो ना खेद, खंत, रिमोर्स, रिपेंटन्स, पश्चात्ताप कुठेतरी आहे. आपल्याला अजून बरीच इनिंग खेळायची ना, आपण वेळ न घालवता माझं ते चांगलं आहे तर माझ्याकडे जे आहे ते दुसऱ्याला दे आणि दुसऱ्याला देत जगेन. आतापर्यंत मला कितीतरी दिलेलं आहे. परवा तुम्हाला सांगितलं ना, एक दिवस व्हेंटिलेटर ठेवल्यावर 1 लाख बिल आलं. तो रडायला आजोबा. ते म्हणतात काही नाही, बिलाची काळजी करू नका आजोबा, तो आय कॅन पे द बिल. पण एक तुमची कृत्रिम हवा आहे ना, व्हेंटिलेटर ही कृत्रिम हवा. एक दिवस मी स्वतः हवा घेतली नाही तर 1 लाख रुपये बिल. आणि माझं 93 वय आहे, 93 वर्ष मी किती हवा घेतली एकही पैसा न देता. त्यांना मी विसरलोच होतो. पाणी 20 रुपये लिटरला बाटली मिळते. लिटरला किती पाणी मी प्यायला, किती पाणी मी वाया लागलंय विचार करा. आणि त्याचं मला स्मरणच नाहीये. ही जी ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड आहे ना, पहिल्यांदा त्या देवाबद्दल किंवा गुरुबद्दल आणि पूर्णपणे त्याच्याशी समरसवा, एकजीवा, एकात्मवा किंवा थोडक्यात नाही मिसळून जा, मिळून जा. बस दुसरं काही सांगायचं नाही. ते आता पुढे बघा. मग पार्थालाही देव बोले काय, अर्जुन आश्चर्य देखील हे म्हणवेसी पार्था, सुज्ञ तू आपणा, परी सोडीच ना अज्ञपणा. सुज्ञ म्हणवतोच पण अज्ञ म्हणजे अडाणी आहे, अज्ञानी आहे. सांगे धनंजया, धनंजय म्हणजे अर्जुन, विजय धनंजय हे अर्जुनाची नावं आहेत ना. एके ठिकाणी म्हणते ना तुझ्या नावातच जय आहे, तर आपल्याला जय मिळेल की नाही अशी शंका तुझ्या मनात कशी येते. धनंजय बघा, ऐक धनंजया, सांगे धनंजया, तुझं मुळे काय आले लोक तरी अस्तित्वाती. आता पहिल्यापासून आर्ग्युमेंट बघा काय. तुला काय वाटतं, हे लोक तरी तू जन्माला घातलंच नाही, या सगळ्या लोकांना तू जन्माला घातलंच नाही, या सगळ्या लोकांचं पालन पोषण तू करतोयच नाही. आणि यांना तू मारणारच नाही रे, यांना तू जगवत नाहीस ना, तर तू मारणारी नाहीस. मारणारा आणि जगवणारा मी आहे, तू फक्त निमित्त मात्र बघ. असा क्रमाक्रमाने विषय 10व्या 11व्या अध्यायापर्यंत जातो. 11व्या अध्यायात अर्जुन म्हणतो की आता माझा मोह गेलेला आहे, पण तरी तो प्रश्न विचारतो आणि गीता चालू राहते 18व्या अध्यायापर्यंत. म्हणून सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. आता दुसरीकडे कुठेही जाऊ नको, एकट्या मला शरण ये. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचा. शुचा म्हणजे दुःख करू नकोस आणि तुझ्या पापातून, पाप आणि दुःख हा ट्विन प्रॉब्लेम आहे गीतेचा अर्जुनाच्या मनातला. आपल्याला पापही वाटत नाही कारण आपण अर्जुन नाही आहोत, आणि आपल्याला चांगल्या गोष्टीचं दुःखही होत नाही कारण आपण अर्जुन नाही आहोत. हेच उत्तर आहे. म्हणून म्हणलं अर्जुन बनून गीता ऐकूया, अर्जुन बनून ज्ञानेश्वरी समजून घेऊया आणि मग बघा किती सोपं होईल ते जीवन. सर्व शक्तिशाली ईश्वरापासून होतं ते निर्माण प्राणी मात्र. सर्व शक्तिशाली जो ईश्वर आहे त्याच्यापासून निर्माण होतं. आपण म्हणतो ना, हा निर्माण करतो ब्रह्मदेव, हा पाळतो विष्णू आणि हा नाश करतो. तू कुठून मधून आलास चोरा, असं म्हणतात ना. तू
चोर म्हणून कुठून आला? चोरच शब्द त्यांनी वापरलेला आहे. मी समर्थांचं फारच स्पष्ट असतं, तेवढं सगळं करणे जगदेशाचे, कवित्व मात्र मानुषाचे. अशा अप्रमाण बोलण्याचे काय होय. आणि एके ठिकाणी म्हणतात हा चोर म्हणून कुठून आला? सगळं परमेश्वर करून राहिलेलं आहे, मग माझ्यातून करून राहिलेलं आहे. मग मी हा चोर आणला कुठून? माझं आणलं कुठून? मी जर चोर असेल तर सगळं माझं चोरीच आहे. आपलं आपण चोरी करतो, ते सगळं मी, ते सगळं माझं आहे, ते सगळं मी उभारलेलं आहे, ते सगळं माझ्यापासून निर्माण झालं, ती संस्था माझ्यामुळे होणं, काय सगळं चुकीचं आहे. आणि एकीकडे प्रार्थना करायची, हे परमेश्वरा तू सर्वज्ञ आहेस, तू सर्व शक्तिमान आहेस, तू सर्व संग्रह करतो, तुला सगळं कळतं. हा चोर मी नावाचा कुठे आला? मी नावाचा चोर गेला ते माझं, मला माझ्यासाठी सगळंच गेलं, मी गेला पाहिजे ओरिजिनल, हे लक्षात ठेवा. म्हणून सांगितलेलं आहे की सर्व शक्तिशाली ईश्वरापासून, सर्व शक्तिशाली आपण 4 शब्द वापरतो. सर्व म्हणजे ऑम्नी, ऑम्नी म्हणजे ओम. ऑम्नी आपल्याला माहित झालं ज्यावेळेला गाडीचं मॉडेल झालं, त्याच्या आधीपासून आम्ही सांगत होतो. एक आहे ऑम्नी पोटंट म्हणजे ऑल माइटी, दुसरा आहे ऑम्नी प्रेझेंट म्हणजे सर्व व्यापी, तिसरा आहे तो ऑम्नी सायन्स सर्वज्ञ, ऑम्नी विटनेस म्हणजे सर्व साक्षी, आणखीन एक शब्द आहे ऑम्नी बस म्हणजे सर्व संग्रह. सगळं त्याच्यात आहे. आपण सगळेजण ईश्वराच्या आहोत, पण आपल्याला लक्ष नाही. अनेकदा मी तुम्हाला की ओवी तुम्हाला सांगतो, ओवीचा अर्धा चरण सांगतो, मला तेवढंच काहीतरी ओव्याचं पुढची ओळ आपल्याला आवडतच नाही की सर्व विश्वचं जर तुझं पोट आहे तर मी पोट धरू कुठे? हे सगळं मी समजा गर्भात असलेल्या मुलाला बोट निर्माण झालेली असतात, बरोबर. आणि आईने जर त्याला सांगितलं, लाथा मारतो ना त्याला, आईलाही कळतं ना. आणि त्याचा जो मूर्ख संवाद असतो ना, त्याला आपण फुटबॉल करायचं, फुटबॉलर ते हे करायचं, काठी करायचं, ते करायचं, मूर्ख संवाद. पुढे तो खऱ्या लाथा मारणार असतो, बाहेर वृद्धाश्रमापर्यंत लाथा नेणार असतो. तर त्यावेळेला त्याला बोट आलेली असतात. म्हणून आईने जर सांगितलं की कशाला आहे, चला आपण चालत जाऊया, बोट माझं बोट कर, तो गर्भ जर बोलला तर म्हणे आई मी तुझ्या पोटात आहे, तर बाहेरून तुझं बोट कसं धरू? ही अडचण आहे, लक्षात ठेवा. हे विश्वची तुझे पोट धरू कसे मी बोट? हे सगळं मी तुझ्या पोटात आहे. हे जर मानलं म्हणून जेथे जातो तिथे तू माझा संगती खालची पायरी आहे, मीच तुझ्यात आहे. यू आर विदिन मी ही आधीची पायरी आहे. आय एम विदिन यू ही शेवटची पायरी आहे. आणि बाबा शेवटी ते सांगतात की महाराज मी तुमच्यात आहे, मग मला भ्यायचं कारणच नाहीये. ते फिटस जे चाइल्ड आहे, गर्भ आहे, तो घाबरतो का? तो दचकत असेल, घाबरत असेल तर आई दचकली तर, आईच्या भोवतीचं वातावरण दचकवणारं असेल तर विचार करा तुम्ही. मग इतकं आपण आहोत ना, सगळं जर महाराजांचं आहे, हे विश्व त्यांनी निर्माण केलेलं आहे. कधी काही विश्वाच्या बाहेरचं आहे का? नाही आहे ना. सगळीकडे त्यांची सत्ता करते. ऑम्नी पोटंट, ऑम्नी प्रेझेंट, ऑम्नी सायन्स, ऑम्नी विटनेस अँड ऑम्नी बस, BUS. आणि बस म्हणजे तुम्हाला माहिती आहे एअर बस वगैरे म्हणतो, पण ऑम्नी बस हे सगळं विश्व आहे ना. ऑम्नी बस आपण सगळेजण त्याच्यात, आपली घरं त्याच्यात आहे, आपली वाहनं त्याच्यातून चालतात. हे अगदी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या बसेस सुद्धा या ऑम्नी बसमध्येच चालतात ना, या विश्वातच चालतात ना. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक आहे तो जर मी केलेला आहे आणि मी त्याच्यात आहे, हा भाव सांगा. आय एम विदिन यू. म्हणून आपण प्रार्थना काय करतो? जी करतात त्यांना तो अनुभव येतो, तुमच्याकडून, तुमच्या मधून, तुमच्याकडे, तुमच्या जवळ, तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या पास. 1 मिनिट शांत राहावं, तेवढा अनुभव. तुमच्याकडून म्हणताना पाय, तुमच्या मधून म्हणताना नाभीपासून छाती, तुमच्याकडे म्हणताना कंठ, तुमच्या जवळ म्हणताना डोळे, आणि तुमच्या आत म्हणताना तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. हे 3 बिंदू, एक भ्रूमध्य, एक महाराजांनी गंध लावला एक तो, आणि एक ब्रह्मरंध्र. हे 3 तुमच्या आत, तुमच्या आत, तुमच्या आत. आणि तिथेच महाराज आहेत, तिथेच आपण आहोत. आपण हे सगळं समजून घेतोय, इथून समजून घेतोय, पायाने कानानं नाही. आपण समजून घेतोय मनानं, बुद्धीनं, चित्तानं. आणि मग एकचित्त होऊन ऐका, मन लावून ऐका. हे जे परत परत सांगतात त्याचा अर्थ तो आहे. शरीराने ऐकूच नका. शरीराने फक्त ऐकण्याचं माध्यम आहे, जसं हे माध्यम आहे आवाज मोठा करण्याचं, बाहेर लाऊडस्पीकर लावतो आवाज मोठं करण्याचं, आवाज निर्माण करण्याचं नाही. आवाज निर्माण करतील पण व्हॉइस नाही, आणि व्हॉइस निर्माण करतील पण प्रवचन निर्माण करणार नाही, गायन निर्माण करणार नाही, संवाद निर्माण करणार नाही. हेच समजून घ्यावा.
हे गीतेचा हा गाभा आहे खरंच. आणि तुची यांचा करीशील नाश तेव्हाचे विनाश पावती आहे. जन्म मृत्यू हे तो निर्मिले तो पार्थे. बघा त्याच्या आधी जे होत्या सर्व शक्तिशाली ईश्वरापासून होतसे निर्माण प्राणी मात्र. मात्र म्हणजे सगळं, हा लक्षात ठेवा, प्राणी जात आणि प्राणी मात्र म्हणजे सगळं विश्व. आणि प्राणी म्हणल्यानंतर जिवंत आणि मला विचाराल तर न जिवंत असलेले सुद्धा, सजीव आणि निर्जीव, चर आणि अचर, चेतन आणि अचेतन सगळं परमेश्वराने निर्माण केलेलं आहे. पण विषाणूबद्दल तक्रारच करू नका. हे चीनने निर्माण केलं, हे निर्माण केलं, ते होणारच होतं. विष्णूची इच्छा होती विषाणू असुर तयार व्हावा. निरनिराळ्या प्रकारचे असुर झालेले आहेत. विषाणू असुर झाला नव्हता तयार, आता झाला. निरनिराळे खाणारे असुर आहेत. लोखंड खाणारे आणि भूखंड खाणारे असुर सध्या स्वातंत्र्यानंतर आपल्या देशात निर्माण झालेले. भूखंड खाल्ला, लोखंड म्हणजे माइन्स खाल्ला, सगळं खातात हे असुर. पुराणात इतक्या असुरांचे वर्णन नाही. पण तरी बघूया आपण पुढे काय म्हणतात. जन्म मृत्यू तू निर्माण केले नाहीस ना, निर्मिले तू पार्थे, म्हणावे काय येथे ऐसे आता, आणि तुझी यांचा करीशील नाश तेव्हाची विनाश पावती आहे. तू जर विनाश केला नाहीस तर हे कायम टिकणार आहे. तू जर पितामह भीष्मांना मारलं नाही तर ते जगणार नाही. त्यांना मृत्यू आहे, फक्त इच्छा मरली आहे. पण द्रोणाचार्य, कृपाचार्य ज्यांना कसं मारू म्हणतो, तू मारलं नाही, पुढे मरणार नाही का. एक वाक्य येणारे पुढे, फार सुंदर वाक्य. तर यांना मी आधीच मारलेलं आहे, त्यांना मी आधीच मारलेले, फक्त त्यांचे सांगाडे उभे आहेत. त्यांची वेळ आली की ते पडणार आहे. कोणाला बाण लागणार आहे, कोणाला ही शक्ती लागणार आहे, कोणाला ते अस्त्र लागणार आहे. यांना मी आधीच मारलेलं आहे. अर्जुना तू काय मारणार आहे, काहीतरी निमित्त पाहिजे ना. तू निमित्त बन, निमित्त मात्र भव सभे साधेन. हे अर्जुना तू निमित्त बन. ऐशी तुझ्या चित्ती असे जरी भ्रांत तरी ती त्वरित सांडी आता. धरू नये ते धरून या चित्ती सांगते तू नीती आम्हाला घे. त्याच्यावर विचार करू नये, त्याच्यावर विचार करतोय, आम्हाला ज्ञान सांगतोय, नीतीची बोलतोय. हे अनिती आहे यांना मारणं. तर मला एक पुढे विचार येईल, कदाचित तो शब्द मी मुद्दाम निवडला की भूमी निवडलेली आहे. आता ताई अर्जुन शेवटचा आर्ग्युमेंट काय करतो. अर्जुना तो म्हणतो कृष्णा आम्हाला तू मिळालास रे, म्हणून आम्ही आतताई झालो नाही. पण त्यांना शकुनी मिळालेला आहे म्हणून आतताई आहे. आतताईंना क्षमा केली पाहिजे ना. त्यावेळेला कृष्ण म्हणतो बरोबर, पण युद्धाच्या वेळी नाही ना, रणक्षेत्रावर नाही क्षमा करायची. कारण आतताई म्हणून 4 गुन्हे तुमच्या विरुद्ध जे करतात त्यातला एक गुन्हा केला तरी त्याला मारायचं. पहिलं तुम्हाला सांगतो की ज्याने तुमची सगळी संपत्ती लुटलेली आहे, नाही लुटली, कपट करून लुटलेली आहे, बस एवढ्या एका कारणासाठी तू मारलं पाहिजेस त्यांना. दुसरी गोष्ट, त्यांनी तुमच्या पत्नीची किंवा अत्यंत प्रिय पत्नीची व्यक्तीची विटंबना केलेली आहे, अपमान केलेला आहे. द्रौपदीचा तेवढा अपमान केलेला आहे. या एका कारणासाठी सगळ्या त्या कौरवांना मारलं पाहिजे आणि त्या कर्णाला सुद्धा. तिसरी गोष्ट, ज्यांनी आग लावून तुम्हाला ठार मारायचा प्रयत्न केला, वारणावतात त्या लाक्षागृहात नाही का आग लावायचा प्रयत्न केला, या एका कारणासाठी त्यांना मारलं पाहिजे. तिसरी गोष्ट, तो शस्त्र घेऊन तुला मारण्यासाठी तुझ्या समोर धावतोय तर ते आतताई आहे. या 4 कारणापैकी एक कारण असलं तरी ते आतताई आहे. म्हणून तू त्यांना 4दा मारलं पाहिजेस. तर या 4ही गोष्टी कौरवांनी तुमच्या विरुद्ध केलेल्या आहेत. आतताई, परवा तुम्हाला एक आर्ग्युमेंट सांगितलं होतं की तुम्हाला जे दिलेलं आहे रिव्हॉल्वर, ते तुम्ही कुणाची वाट बघता. हा रिव्हॉल्वर पळवलेली आहेत परवाच्या दंगलीत पोलिसांची, त्याची अजून मिळालेली नाही आहेत. त्या रिव्हॉल्वर, ते बुलेट ज्याच्यावर सगळं नंबर रेकॉर्ड असतं, उद्या जर ते गोळ्या वापरणार ज्याला मारलं तर शोध घ्यायला वगैरे जाणार, कारण पोलिसांचं रिव्हॉल्वर असणार आहे. पण इतके आपले पोलीस कसे आहेत त्याच्याबद्दल जास्त न बोललेलं बरं. तुम्हाला माहित आहे की ज्यांचं मोरल कायम डाऊन आहे, कारण क्लीन नाहीये, अपवाद आहे. लक्षात ठेवा, हे काढे तोपर्यंत तिथे अवघड जागी ठेवलेलं असतं. त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला कायद्याने अधिकार दिलेले 10 मीटरच्या आत जर एखादा तुमच्यावर हल्ला करायला आला तर यू कॅन फर्स्ट वरती गोळी मारा, गुडघ्याच्या खाली मारा, त्याच्या छातीत वर डोक्यात मारून त्याला मारून टाका. तुमच्या विरुद्ध गुन्हा होणार नाही. कुणाची परवानगी बघता ती कायद्याने हे आतताई. जर एखादा शस्त्र घेऊन तुला मारायला येतोय, मारायला सिद्ध झालेला आहे, तर त्याला मारणं हे तुझं कर्तव्य आहे. त्याच्यात काही पापही नाही, पुण्यही नाही, हे कर्तव्य आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा की आतताई हा शब्द अर्जुनाने वापरल्यानंतर आतताई आहे तर आधी मारले पाहिजेत अर्जुना, हे लक्षात ठेवा.
पुढे बघा काय म्हणतात ते, की धरू नये ते धरिवण्या चित्ते सांगेसी तू नीती म्हणजे ज्ञान आम्हाला की उत्पत्ती विनाश मायेमुळे काय उत्तर मायेमुळे दिसे साच आत्मा असे अविनाश. की माया इथे निर्माण झाली, जगतायत मेलेले आहेत. काही लवकर मेला अभिमन्यू, लवकर मेला आणि तो मरणारच होता. मी त्यावेळेला रणांगणावर होतो. नंतर आलेली मला दाखवते हे नाटकातलं म्हणजे सिरियल मधलं आहे की 2 निरनिराळे मण्यांच्या ब्रेसलेट दिले होते. ते कृष्णाकडे होता, एक अभिमन्यूकडे होता. ज्यावेळेला अभिमन्यू नमस्कार करतो की कुंतीला नमस्कार करतो, द्रौपदीला नमस्कार करतो आणि आपली आई सुभद्रेला नमस्कार करतो. नमस्कार करून आपण जातो चक्रव्यूहात खेळायला असं म्हणताना ते गळून पडतं. ती धावत येते त्याच्याकडे, पण तोपर्यंत त्याचा रथ पुढे गेलेला असतो. त्याच वेळेला तिच्या काळजात चरण होता. आपण म्हणतो आल्यानंतर तिच्याकडे दाखवते. तो म्हणतो मला माहित होतं त्याच तो मरणार आहे. मला माहित होतं की त्याचं पूर्वचिन्ह म्हणून हे जे ब्रेसलेट, कारण ब्रेसलेट असेल पण त्याला कोणी मारणार नव्हतं. ते मंतरलेले मणी होते जे माझ्या हाती विचार करा. अशा वेळेला तो मरणारच होता. मी असताना मरणार होता. मला नाही वाईट वाटलं. वाईट वाटलं त्यात भाषा होता, आवडता होता, पराक्रमी होता, सुंदर होता, लग्न झालं होतं, त्याचा गर्भ त्याच्या पत्नीच्या ह्याच्यात होता, झालेला नव्हता डिलिव्हर. कितीतरी गोष्टी वाईट वाटण्यासारख्या होत्या. पण तुला कळतं ना वाईट वाटण्यासारख्या, बस संपला तिथे विषय. व्यक्त करू नकोस, आनंद करू नकोस. घटोत्कच मेल्यावर मी आनंदानं नाचलो, अभिमन्यू मेल्यानंतर मी नाचलो नाही एवढं. पण त्याही वेळेला 16 राजांच्या कथा सांगितलेल्या आहेत कृष्णाने. आणि युद्ध संपल्यानंतर एवढं दुःख झालेलं आहे की गांधारीला मी तोंड कसं दाखवू. माझी महामाता येते, तिची 100 मुलं मी मारलेली, 100 पत्नींना विधवा केलेला आहे आणि बहुपुत्रिका द्विपुत्रिका झालेली आहे. आणि सगळं माझ्यामुळे इतका हताश झाले की नको मला राज्य, नको मला राज्याभिषेक, नको मला हस्तिनापूर. सगळं एवढं जिंकल्यानंतर तेव्हा कृष्णाने युधिष्ठिराला पुन्हा 16 राजांच्या कथा सांगितल्या. त्यातली एक कथा आपल्याला माहिती आहे, उदाहरण म्हणून सांगतो. महाभारताच्या प्रवचना नाही हा मला मी त्या कथाही ऐकतोय, कारण 16 राजापैकी 12 कथा समान आहेत, 4 निराळ्या. एक आपल्याला माहित असलेली कथा सांगतो, रामाची कथा सांगतो तो. आणि म्हणतो रामाचा काय दोष होतो, त्याला मनवत भोगायला लागलो. रामाचा काय दोष होता, नव्हता. तेव्हापर्यंत तो आदर्श राजा होता, सगळ्यांचा आवडता होता. आणि कैकेयीचा तो भरतापेक्षा आवडता होता. आणि असं काय घडलं. मग तसं हे सगळं घडणार होतं, त्याला तो निमित्त झाला, कैकेयी निमित्त झाली. कैकेयीचं मन बिथरवायला मंथरा निमित्त झाली, हे लक्षात ठेवा. हे घडणारच होतं. ज्यावेळेला गांधारी त्याला शाप देते, जसा माझा कुला नाश झालेला तसा तुझा कुळाचा नाश होईल, हे झाल्यानंतर कृष्ण हसला. विचारतात शाप दिलाय तिने, पण तू वरदान दिलंस असतोच काय. तो म्हणतो मला जे माहित होतं ते तिने सगळ्यांच्या समोर सांगितलं एवढंच, मला काही त्याला वाईट वाटायला पाहिजे. घडणारच भेटते. माझ्या कुळाचा नाश माझ्या देखत घडणार आहे. उरलेल्या उन्मत्त यादवांना मी मारणार आहे आणि नंतर एक व्याध जरा नावायचं त्याचा बाणाने मी मरणार आहे. हे सगळं ऋषींनी दिलेलं शापाचं फलित आहे. त्याला माहित होतं कृष्णाला, आपल्याला व्यासांमुळे माहीत झालं. आपल्या जीवनात अशा ज्या घटना घडतात, अचानक घडतात, आपला काही दोष नसताना घडतात. तेव्हा रामाला आठवा, तेव्हा द्रौपदीला आठवा, तेव्हा कृष्णाला आठवा, बघा सीतेला आठवा. काय दुःख आहे त्यांच्या जीवनात. हे सगळं आकस्मिकपणे घडलेलं आहे. मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाटा. कोण सांगते, सीता सांगते. राम म्हणतो अगं सोन्याचं हरिण नसतं, ती एवढा हट्ट करते, तुम्ही मला हट्ट पुरवलाच नाही. तर बाकीचे सगळेजण हट्ट पुरवत होते, आता तर आपण मनात होतो, हट्ट पुरवलाच नाही. मग म्हणतो जातो, राम जातो. रामाला का माहीत नसतं. तुम्हाला काल सांगितलं होतं की मारीचाला रामानं मारलेलं नाहीये. त्यांनी सुबाहूला मारलं, पण मारीचाला साधा बाण मारला, ज्याला टोक नव्हतं. लक्ष्मण त्याला आठवण, रामाच्या बाणाला टोक नाहीये, मारू नको, दुसरा बाण निवड. तो मारीचाला माझ्या जीवनात पुढे एक कार्य करायचंय, म्हणून त्याला जिवंत ठेवणं आवश्यक आहे. माझ्या हातातून निघालेला बाण माझ्या हाताचा स्पर्श झाल्यामुळे त्याला स्पर्श होईल आणि त्याच्यात परिवर्तन होईल. आणि आता जो पूर्णपणे दुष्ट असा असुर आहे तो ऋषी बनेल. झालं तसं, मारीचा ऋषी बनला. पुढे रावणाने सांगितलं की तू जर माझा ऐकलेस तर मी तुला ठार मारतो. त्यावेळेला मारीचाचं वाक्य आहे की तुझ्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हात, कारण मी हरिण जाणार, राम मला मारणार, हे सगळं नाटक आपल्याला करायचंय. रामाच्या हातून मरणं चांगलं.
मग होतो सुवर्णमृग. मग सीता त्या सुवर्णमृग येईल, मग त्याचं कातडं काढू, मग मी त्याची हे चोळी बनवेन आणि मनात कवाईनाकडे सोन्याचे हे सगळं. आणि काही क्षणात पळवली जाते ती. 9 महिने रावणाच्या ह्याच्यात राहते. हे असंच फक्त हे असं का झालं विचार करू नका. हे जीवन जर चरित्र खरं मानलं, आपल्या जीवनात इतक्या आकस्मिक आणि इतक्या वाईट घटना घडत नाही. एखाद्याचा चालता बोलता मिळवता मुलगा अचानक जातो, ठीक आहे, वाईटच आहे. पण हे किती वाईट आहे. ती माणसं जेवढी मोठी आहे, काल सांगितलं ही ट्रॅजेडी आहे. सीतेला पळवून नेणं ही ट्रॅजेडी आहे. आणि आपली मुलगी पळून जाणं ठीक आहे, काय मोठी ट्रॅजेडी जाणार होती. तिला पळवून नेलं नाही ना, एवढंच. मग तुम्हाला जरा जास्त वाईट वाटेल. पळून गेले आम्ही स्वातंत्र्य देत आहे सगळ्यांना, त्यावेळेला सगळं तत्वज्ञान सांगेल. म्हणून इथे लक्षात का, धरून नये त्याची धरून या चित्ती सांगत येतो. इथे उत्पत्ती विनाच्या मायेमुळे दिसे, साच आत्मा असे अविनाश. अर्जुना वायूने अलविले. आता ही खूप उदाहरणं दिलेली आहेत, त्यातली 1-2 उदाहरणं निवडली. लाट नावाचा, लाट म्हणजे वेव म्हणतो, हा प्रकार बारीक विचार करा. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. असे एक मुद्दे समजले ना, आपण चिंतेतून बाहेर येतो, आपण द्वेषातून बाहेर येतो, आपण मत्सरातून बाहेर येतो, आपण भीतीतून बाहेर येतो, आणि आपण थोडं कमी आपण अहंकारातून बाहेर येतो. लाट नावाची गोष्टच नाहीये. पाणी आहे, वारा आहे. पाणी वारा संयोग झाला की हलायला लागतं पाणी, त्याला तुम्ही लाट. वारा निघून गेला, कुठे लाट. आणि आपण होत्या काय प्रचंड सुनामी आली. सुनामी नाहीये, तो सागराचा विचार आहे, विकृत सागर आहे तो. एरवी प्रकृतीने सागर शांत आहे, तो लाटा हलत आहे, काहीतरी भूकंप होतो, त्यामुळे मोठी लाट निघते. अरे ती नाहीच आहे. एक उदाहरण तुम्हाला, तो ट्रक आलेला आहे आणि त्या ट्रक मधून चिरे टाकलेले आहेत, हो की नाही. आणि चिऱ्यांचा ढीग आहे. आपण काय म्हणतो, चिऱ्यांचा ढीग. त्यामुळे अनेक चिरे आहेत, ढीग नाहीये. तर ते चिरे संध्याकाळपर्यंत बांधकामाला वापरले गेले की तिथे खूप काय असणार आहे, ढीग नाहीच आहे, चिरे. आता चिरा आहे का, तो नंतर विचार करूया. ते चिरे ट्रक मधून पोचले, एकावर एक लावले, भिंत तयार झाली. भिंत कुठे आहे, भिंत नावाची नाहीच आहे. सकाळी कुठे होते, नाहीये. आता चिरे होते, हे चिऱ्यांची रचना अशी केली की भिंत म्हणतात. त्या भिंती 4 केल्या, नंतर त्याच्यावर छप्पर बांधलं. पण जे बघतो ना, हे कापड आहे ना, हा मुळात कापूस आहे. कापूस तरी मुळात कुठे, जमिनीतून आलेले पेटले. असं करत शेवटी आपण परत ब्रह्मापर्यंत बघतो. तिथूनच सगळं निर्माण झालेलं आहे. हे जर मला कळलं की मी ज्याला शत्रू म्हणतो तोही तिथूनच आलेला आहे आणि मीही तिथूनच आलेला आहे. आमचं मूळ एकच आहे, आमचा सोर्स म्हणजे उगम एकच आहे. मी कशाला शत्रू. आणि मग आपण निदान मनातल्या मनात त्याच्याबद्दल क्षमा मागावी, त्याची क्षमा मागावी आणि महाराजांना सांगावं की त्याचं कल्याण करा आणि त्याला समजून घेण्याची बुद्धी मला द्या. आपली प्रार्थना चुकते, त्याला जरा बुद्धी द्यावं, त्याला जरा नीट वागण्याची. अरे मला त्याला समजून घेण्याची बुद्धी द्या. मुलांसाठी काय आपण मागतो, मागायचं स्वतःसाठी, मुलांसाठी मागू नका. नाही का, मुलाला अभ्यास करण्याची बुद्धी द्या. तुमचा मुलगा आहे, तुम्ही त्याला अभ्यासाची बुद्धी द्या आणि जे होईल ते आनंदात स्वीकारण्याची बुद्धी मला द्या. स्वीकारण्याची बुद्धी मला द्या. स्वीकारणं म्हणजे ऍक्सेप्टन्स आहे, पॉझिटिव्ह ऍक्सेप्टन्स. त्याच्यासाठी प्रार्थना करूया. पुढे बघा काय मजा येते. आणि काय नाही धरून पुढे, अर्जुना वायूने हलविले नीर लाटेचा आकार घडी ठेवा. तेव्हा तेथे कोण जन्मले, कुठून आधी आमची पाणी एकळेचे. लाट जन्माला आली, लाट टिकली आणि वारा गेला, परत पाणी मात्र उरलं. पाण्याचे मागे मागे गेलं, पंचमाभूताच्याही पलीकडे गेलं की आपण पोचलो कुठे, परब्रह्मापर्यंत. परब्रह्मापर्यंत पोचायची एक फार बुद्धी लागत नाही, त्याला खरंच फार बुद्धी लागत नाही. ते कापड कुठून निघालं, कुठून आलं ते कुठून आलं ते कुठून आलं, ते कशामुळे वाढलं, पाण्यामुळे वाढलं, पाणी कुठून आलं, जग कुठून आले, असं करा. शेवटचं उत्तर परब्रह्म आहे. मग हे सगळं उत्तर मला कळले, तुम्ही महापच्ची करू त्याला मी तूप कशी कर, ते सगळं त्या परमेश्वरापासून आलेलं आहे. तर माझा देह, माझं जीवन, माझे भोग, माझं प्रारब्ध जर कुठून आलं असेल तर ते सद्गुरूकडून आले. माझ्या प्रारब्धाचा धनी आणि स्वामी सद्गुरू आहे, तो भोगून घेईल. मला भोगलंच पाहिजे, तर भोगताना तो माझ्या मागे राहील, सोयीनं भोगून घेईल, आनंदात भोगून घेईल आणि ते भोगताना दुसऱ्याबद्दल मनात कुठलीही नकारात्मक भावना निर्माण करणार नाही.
नाही तर वाटोळ होऊ दे त्याचं, एकदा सुद्धा माझ्या तोंडातून निघणार नाही. आपण म्हणतो ना घट्ट एक शब्द आहे, तसं सत्यानाश होऊ दे त्याचा. कशाला वापरतो शब्द? निसंतान होऊ दे त्याला. कशाला वापरतो शब्द? नका वापरू. माझ्याकडून वाईट शब्द निघणारच नाही. तो तसा वागतो ना, त्याची मला मी आणि काहीतरी वागलं असेल असं करत करत तुम्ही सद्गुरूपर्यंत पोहोचूया. ते परब्रह्म परमात्मा वगैरे थोडा महाराजांपर्यंत पोहोचूया. खूप काय सोपं आहे. मग वायूचे थांबता स्फुरण आले स्थिरपण उदकाचे, तरी त्याचे काय नष्ट झाले. आता लाट नष्ट झाली का? अरे ते निर्माणच झाली नव्हती, निर्माणच झाली नव्हती. पुढची उदाहरणं फार सोपी आहेत, मी घेतली नाही तर खूप द्यावं लागलं असतं. तरी नष्ट काय झाले विचार तत्वता करी. आता या देही, आता लक्षात ठेवा, आपला जो देह आहे अर्जुना, या देही आरंभी दिसे काळपण, तारुण्याचे जाणं नष्ट होय. देह हा एकैक ऐसी दशा पावे, परी तिये सवे नासे तो नाते नातो. हे जे आहे ना, ऐसे पण सुद्धा चैतन्याच्या ठाई पोतो जातो पाही नाना देह, नाशिवंत देह जाईल सर्वथा चैतन्याची सत्ता सर्व काळ. जे चैतन्य येऊन देह निर्माण झाला, ते चैतन्य गेलं की देह जातो. मडक्याचं उदाहरण दिलेलं आहे. मडक्याच्या आकाश आहे, अवकाश, आणि अवकाश आहे म्हणूनच ते मडकं आहे ना, नाही तर मातीच होती. अवकाश आहे पाणी ठेवण्यासाठी, धान्य ठेवण्यासाठी, म्हणून त्याला मडकं म्हणलेलं आहे. मडकं फुटलं तर आतलं आकाश बाहेरच्या आकाशात मिळालं म्हणजे दोन आकाश झाली ना. आकाश दोन कसे असतील? नाहीच आहे. म्हणून फक्त मध्ये मडक्याची जी कळ होती म्हणजे माझा देह, ती कळ फुटली आणि म्हणून ते मडकं फोडतात. म्हणून त्या मडक्यात पाणी असतं, म्हणून त्या मडक्याला तो अश्मा असतात, त्यांनी हे पडतात, भोग पडतात आणि त्यांनी तो उलटी प्रदक्षिणा करण्याचं सगळं उलट सुरू झालेलं आहे. तुझ्याचं चैतन्य गेलेलं आहे, अचेतन पडी आहे. आणि सतत तुम्ही कधी जर स्वतःचं चित्र बघायचं असेल अंतिमचं, तर बघा लाकडाची चित्र असलेली आहे. भले माझ्या देहात एक लाकूड आहे, म्हणजे मी लाकूड झालेलो, त्याच्यावर आणखीन लाकड आहे आणि कुणीतरी अगदी देतं. हे बघितल्याशिवाय उरलेले दिवस आनंदात जाणारच नाही. कृष्ण म्हणतो मरावं कसं हे सांगताना जगावं कसं त्या क्षणापर्यंत हेच मी सांगितलंय. आकाश निरभ्र पाहिजे. आकाश कशाचं पाहिजे? माझ्या मनाचं प्रतीक आहे. माझं मन निरभ्र पाहिजे. म्हणजे त्याच्यात वाईट विचार नकोत, वाईट वासना नकोत, वाईट अपेक्षा नकोत, कुणाबद्दल वाईट प्रतिक्रिया नकोत, वाईट स्मृती नकोत. अशा निरभ्र आकाशाच्या वेळेला तुम्ही मला सगळीकडे प्रकाश पाहिजे. प्रकाश हे बुद्धीचं प्रतीक आहे. माझं बुद्धी स्वच्छ पाहिजे. माझ्या बुद्धीत कुणाबद्दलही इल म्हणजे वाईट विचार नकोय. माझी बुद्धी कशी पाहिजे? सर्वांवर प्रेम करणारी, पसाय दान डोळ्यासमोर ठेवा. हे झालेले काय म्हणजे कुठेही धूळ नको. धूळ कशाचं म्हणजे माझ्या निगेटिव्हिटीचं प्रतीक आहे. धूळ, आकाशात धूळ नको, ढग नको, निरभ्र आकाश पाहिजे. वाढणारा प्रकाश पाहिजे. म्हणजे शुक्ल पक्षात आपण पंचांग कोण ठरवतो बघा. शुक्ल पक्षात मेला पाहिजे, उत्तरायणात मेला पाहिजे, प्रकाश असताना मेला पाहिजे, म्हणजे पौर्णिमा शुक्ल पक्षात वाढणारा रात्री, आणि दिवसा तर काय सूर्याचा प्रकाश आहे. हे सगळं पंचांग म्हणतो. महाराज केव्हा गेले? मार्गशीर्ष वद्य, वद्य शुद्ध नाही ना, प्रकाश कमी झालेला आहे, दशमीला गेले. ज्ञानेश्वर केव्हा गेले? कार्तिक वद्य त्रयोदशीला गेलेले. एकनाथ केव्हा गेले? फाल्गुन वद्य षष्टीला गेलेले. तुकाराम केव्हा गेले? फाल्गुन वद्य. हे सुद्धा बघा तुम्ही विचार करा. मग काय सगळे परत जन्माला आले, मुक्त नाही झाले, मग ते मुक्त झाले तर मी मुक्त होणार आहे का? केवळ जसं तुम्हाला म्हणतो हल्ली सिव्हिलाइज करायला जातात, ते नक्षत्र तयार करून आणतात आणि ते कॉम्प्युटरवर काउंटर चेक करतात. म्हणजे कॉम्प्युटर रेक्टिफिकेशन ऑफ युअर हॉरोस्कोप. आणखीन विनोद आहे, मंगळ काढून देतात मुलीच्या त्याच्यातला. मंगळ काढलं म्हणजे मुलगी अमंगळ. मंगळ काढला, शनी आहे, शनीला जरा ऍडजस्ट करूया, म्हणजे लग्नाच्या वेळेला 7.5 नको. असं कॉम्प्युटर जर ठरवत असेल तर 7.5 नावाची 7.5 वर्ष जी ठरलेली आहे तुमच्या जीवनासाठी, ते बदलता येईल काय? नाही बदलता येईल. 7.5च मानू नका. 7.5 न मानणं यासारखं पॉझिटिव्ह विचार नाही मला. पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये सगळं जातं, फक्त सद्गुरू होतात. तर महाराज 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 मुहूर्त महाराज, जायची तिथीच महाराज, म्हणजे अमावस्या आपली तरी करेल करण्याचं काम अनु महाराज महाराज महाराज. काम जर महाराजांचं नाव घेऊन केलंय, काम चालू आहे महाराजांचं नाव घेऊन, काम संपलं महाराजांच्या नावे, तो उरलं काय? महाराजांशिवाय पवित्र काय? सद्गुरूंशिवाय आणखी पवित्र काय? ते खरं फार सोपं आहे. अवघड काय? अहम माझा गेलेला नाही,
स्वयं आला पाहिजे. स्वयं इज सेल्फ आणि अहम इज इगो. इगो जसा जसा कमी होत जाईल तसा मला स्वयं म्हणजे सेल्फ डेव्हलप होत जाईल. नो दाय सेल्फ. आत्मज्ञान तत्त्वम असी, ते आहेस तू. त्या सेल्फचा विकास कर. बघा, डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ. आपण आता रिडेव्हलपमेंट करतो कशाची? जुन्या वास्तूंची. आपली देहाची रिडेव्हलपमेंट म्हणजे काय? तुम्ही जाणार कुठल्या तरी आयुर्वेदाच्या आश्रमात आणि तो योग करून घेणार आणि तरुण होणार. बघा दिसतो की नाही तरुण? हो, केस काळे झालेले आहे, मी खलवलं ते डोळ्यात जरा तेज आहे ना, मी लेन्स जरा बदललेला आहे. असा कायाकल्प हे किती अवघड विधी आहे. आणि नाही पूर्वी काही झालं असेल ते जे असेल का? कायाकल्पमुळे तुम्हाला जरा बरं वाटते. जसं मसाज केल्यानंतर बरं वाटतं, जिम मध्ये गेल्यानंतर जरा वेट कमी होतं वगैरे. परत आपण त्या बॅक टू स्क्वेअर मधला येतोच. मनाच्या पातळीवर येतोय जास्त भयंकर. देहाच्या पातळीवर गेलो. बघा, मी त्या कोर्सला गेलो होतो, फक्त मोड आलेली धान्य खाल्ली आणि किती बारीक झालं होता. ऐकू म्हणजे आठवड्यावर अरे परत मस्त खाऊन खाऊन उलट सूड घेतो. कुठल्या जन्माचं पाप, किती मोड आलेली धान्य खाल्ली. मजा बघा. कधी कधी मला वाटतं माझ्या प्रकृतीची काही रहस्य असतील तर एक आहे, अनेक श्रीमंत मुलींच्या डब्यात मोड आलेली धान्य मी खायचो आणि कधी कधी त्यांना बटाटे वडा, कधी कधी म्हणजे कॅन्टीनमधून आणून देतो. कारण त्याची पत्नी आणि त्याची आई शत्रू, प्रचंड हेल्थ कॉन्शियस. मी अर्धा आयुष्य असं म्हणून झालेलं आहे, तुला मी ते भोग देणार नाही, खा धान्य. आणि मला मुलांची अडचण काय होते, कुत्रे सुद्धा खात नाही होते. मोड एरवी ते कुत्र्यासमोर डबा घालायचा, नको घातलेलं बेळून अन्न दिलं जाते. मजा आहे सर. कुठे कुठे आपण देहाच्या पातळीला लागणार. देहच म्हणजे मी, आणि तेवढाच फक्त विचार करायचा. सायन्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्यासाठी तुम्हाला सगळं देणार आहे. आता मला आज जर एक जण म्हणून पुरुष म्हणला, सर बघा आठवड्यानंतर तुम्ही येणार असाल तर माझी सगळ्या चेहऱ्याची फोलकट गेलेली असते. फोलकट त्यांनी शब्द इंग्लिश वापरला ते हे करून, म्हणजे देहा तेजस्वी दिसते. म्हणजे गॉगल घालून येऊ का? कारण तुझ्याकडे बघायचं ते धृतराष्ट्र होईल. नाही इतकं काही होणार नाही, पण अरे सालपट तुला तिथे लावलेलं आहे त्यामुळे चेहऱ्याची सालपट राहणार आहे तुझ्या. आणि आतला कुठला तरी लेअर जरा तुला बरा दिसेल 4 दिवस, ते फार भयंकर दिसेल. आणि तुला ते परत परत करावं लागेल. की कसली ट्रीटमेंट आहे. स्किन कॅफे वगैरे नावं असतात त्या कॅफे. तिथे तुम्हाला आधून खायला देतात आणि हे करा. स्किनची आमच्याकडून ट्रीटमेंट आहे, हजारो रुपये. तर मला मुद्दा एकच आहे, देहाकडे लक्ष देऊ नका. देहाच्या गरजा भागलेलो जरा डिसेंट दिसा. एखादा मोठा कार्यक्रम आहे तर डिसेंट दिसा. हल्ली कार्यक्रमाचे म्हणून डिसेंटची तुम्हाला मिळेल. आता या 50व्या वाढदिवसाला जायचं कुठला ड्रेस घालून द्या, 25व्या वाढदिवसाला जायचं कुठला ड्रेस घालून द्या, पहिली अॅनिव्हर्सरी आहे लग्नाची कुठला ड्रेस घालून द्या. तिथे सांगितलेलं पहिल्या अॅनिव्हर्सरीला, पण तुम्ही 50व्या अॅनिव्हर्सरीला पूर्ण जर काळे केस घेतले, विषारी काळ्या केला तर तुमच्या मित्राला आवडणार नाही. म्हणून निदान एवढा भाग तरी ठेवा. गुगलवर सगळं मिळतो, कारण ड्रेस कोड आहे ना. म्हणजे ऑकेजनला योग्य बिफिटिंग द ऑकेजन असं ड्रेस कोड. अशी ब्युटी पार्लरमध्ये ते देतच असेल तुम्हाला. कुणासाठी जायचे? आजोबांसाठी ना 75. आम्हाला आजोबांसाठी फार तरुण जाऊ नका, आजोबांना वाईट वाटेल, आयुष्य कमी होईल त्यांचं. तेव्हा तुम्ही जरा म्हातारे दिसा, आहेत कसे तरी दिसा. मग लाईट आपण हे करूया करत नाहीये. देहावर किती खर्च करणार? मी पैसे म्हणत नाही, पैसे तुमच्याकडे भरपूर आहेत. वेळ आणि शक्ती तासन तास बसतात ते बघितले आहे. तो फार भयंकर भुताटकी होती आणि खूप मोठी मोठी चेन असलेले. बऱ्याच वेळेस आमच्याकडे ज्याच्याकडे जाताना तो काय नावं घेत नाही तिकडे, पण नाव आहे त्याचं सुंदर. सगळीकडे त्याचे चेन आहे त्याची. आणि साधं तुम्हाला सांगतो केस कापायला आम्ही 100 रुपये घेत असेल ना, ते 1000 रुपये घेतात. तो पैसे आणि काय आणि शिवाय केस ठेवणार तेच, मला काही देणार नाही. बाजू सगळा भाग आहे, सगळा भाग आहे तो देहाच्या बाहेरून बाहेर थांबूया. आपण कुठेतरी थांबूया, कुठेतरी. मला याच्यात दिसलं ते परवा तुम्हाला सांगितलं विनोदी कविता. मला ती कविता आवडली. 4 ओळींचीच कविता आहे, हिंदी कविता आहे. म्हणून खूप मला बरं वाटलं.
लग्नापूर्वी तिचं कपाळ कोरडं असायचं, लग्न झाल्यानंतर तिने हे लावलं, ते काय नवीन लावलं, होते तुम्ही आहात. काय बरं वाटलं, एरवी माझ्या डोक्यावर बसणार आहे, मला निदान कपाळावर तरी लावलं, समाधान. दुसऱ्या दिवशी मी माझ्या आरशावर होतो, ते बरं वाटलं, तिला आरशात बघताना सुद्धा मी दिसतो. आरशावर तिसऱ्या दिवशी कमाल झाली, कमवत होतो. बाथरूम मध्ये सगळीकडे ते मीच होतो. त्या व्यक्तीवर एकदा कमोदवर बघितलं आणि नको आयडेंटिफाय व्हायला नको, म्हणून यातला विनोद सोडा. ही सगळी प्रतीक आहेत, पण बाहेरची प्रतीक आहे, देहाची प्रतीक आहे. आपलं मन, आपली बुद्धी, चित्त, त्या प्रतीकांचा अर्थ लावायला त्याच्यासाठी वापरूया. शेवटच्या काही ओव्या वाचूया. अर्जुना वायू झालं तरी तेथे काय नष्ट झाले आता, म्हणजे लाट निर्माणी झाली नाही, लाट टिकली नाही, लाट नष्टही झाली नाही. पाणी हलत होतं, त्याला तुम्ही लाट म्हणत होता. वारा काय, हवा हलू लागली की वारा म्हणतात. हे तिसरी ह्याच्यातलं वाक्य होतं. हवा नावाचा पाठ होता सायन्समध्ये, तिसरीला तुम्हाला सांगितले होतं. अत्रेंनी सांगितलेला म्हणाले, मी मागे बसलेले ऑब्झर्व करायला. अत्रे त्याचे एज्युकेशन अधिकारी होते आणि तो शिकवत होता. आणि शिकवायला पहिल्यांदा मोटिवेशन असतं, आणि मोटिवेशन मी त्यांनी सांगितलं होतं की तुला मी पेढा दिला, काय म्हणशील, नको. तुला दिला पाहिजे, तुला दिला तर आईला विचारू सांगतो, तुला दिला तर. संपूर्ण वर्गात म्हणतात, मी मागून म्हणलो, गठ्ठ्या तुला कोणतं उत्तर हवंय, पेढा हवा. तर मुलांना आज आपण हवा हवा शब्द येतो, प्रत्येकाला विचारतो. एकही मुलगा हवा म्हणत नाही, हवा सोडून सगळं म्हणतात. आता हा जो हवा आहे त्यातलं पहिलं वाक्य, हवा हलू लागली की त्याला वारा म्हणतात. ते वारा नावाची गोष्ट नाहीये. पाण्याची वाफ झाली एकत्र की त्याला ढग म्हणतात. ते ढग कुठेतरी गेले की त्याला पाऊस म्हणतात. ते काय आहे, काहीच नाहीये. तो पाण्यापासून निर्माण झाले. मुळात पाणी तरी कुठे, पाणी तरी कुठे. पंचमहाभूत निर्माण झाली ना, निर्माण कुठून झाली, सद्गुरूपासून. एवढं उत्तर जर मिळालं ते सगळं सद्गुरूंपासून झालेलं आहे. माझे महाराज किती श्रीमंत आहे, मग मला घ्यायचं कारण काय, विचार करा. म्हणून शेवटच्या 3 ओळी वाचल्या. यादेही आरंभी दिसे बाळपण, ही लाट आहे. बाळपण आलं, बाळपण गेलं, तारुण्य आलं, तारुण्य ते जाणं नष्ट होईल. देह हा एकैक ऐशी दशा पावे, तरी किएच वे. दशा म्हणजे गिरणारा अवस्था, म्हणजे बालपण आहे, तारुण्य आहे, प्रौढपण आहे, वृद्धपण आहे आणि मरण आहे. पण मरणानंतर पुन्हा जीवन आहे, पुनर्जन्म आहे तुला, हे आहे ना. म्हणजे दशेबरोबर तू नाश पावत नाही. पाणी आहे ना, पाण्यावर लाट आली, पाण्यावर तुफान आलं, पाण्याचा मोहरा निर्माण झाला, हे लक्षात ठेवा. पण पाणी पाणी आहे ना, व तू कशाला चिंता. तैसे पंडू सुद्धा चैतन्याच्या काळी. खरंच आपलं ब्रह्म चैतन्य आहे ना, फार सुरेख शब्द आहे ब्रह्माचं चैतन्य. ब्रह्म हे नेहमी सांगितलेलं आहे की निष्क्रिय, काही करत नाही, त्याला असण्याने सगळं घडतं. सूर्य म्हणतो ना की मी उगवलो की सगळे व्यवहार चालू असतात, म्हणून सूर्य तुला नमस्कार. अरे पण मी असतो तिथेच असतो ना, मी उगवतही नाही, मी मावळतही नाही. पृथ्वी फिरते म्हणून उदय आणि अस्त होतात. कसली खोटी स्तुती करतं माझं. तसं परमेश्वर आहे, तो काही करत नाहीये. हे ब्रह्मचैतन्य आहे ना, सगळं करून राहिलेलं आहे. आपल्या भाग्यानं आपल्याला ब्रह्मचैतन्य मिळालेलं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, देह हा एकैक ऐसी दशा पावे, तरी तिये सवे नासे नातो. तैसे पंडू सुद्धा चैतन्याच्या काही होतो जातो काही नाना देह. चैतन्य तेच असतं, पण नाना देह धारण करतो. नाना देह म्हणजे पुढचा मनुष्य देह समजू नका, गाढव सुरू होता. आणि अगदी तिथे उच्चारायला चांगले नाहीत असे सुद्धा देह आपल्याला घ्यावे लागतील. आणि म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे ना, तुम्हाला त्या ओव्या जर चौपाया तुलसीदासासारखे म्हणतो की तुम्ही लक्ष देऊन जर ऐकलं नाही तर पुढच्या जन्मी अजगर व्हा. तुम्ही जर लक्ष दुसऱ्याचं वेधलं तर पुढच्या जन्मी सुवर म्हणजे डुक्कर व्हा. तुम्ही जर बघा झोपला वचन ऐकताना तर पुढच्या जन्मी तुम्ही मला पुढच्या जन्मी ना, पण मग कशाला पुढच्या जन्मी तरी व्हायचं सांगावं. म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे. तसे नाना देह घ्यावे लागतील. नाशिवंत देह जाईल सर्वता, चैतन्याची सत्ता सर्व काळ. हे जे पुढच्या ओव्या आहेत त्या आपण उद्या वाचूया. काही इंद्रियांच्या होईल.
तर गोड कडू रस सगळं महत्वाचं आहे. आज मी हे या प्रकाराने का केलं, कारण मला भीती वाटत होती हे आज संपेल आणि उद्याचं आपल्याकडे ह्याचा प्रिंट आउट आलेला नाही. तुमच्यापैकी कुणाला प्रत्येकाला तुमच्या ह्याच्यावर पाठवलेल्या आहे ग्रुपवर तुम्हाला याच्या पुढच्या ओव्या मिळालेल्या आहेत ज्या आपण उद्या वापरणार आहोत. उद्या 2 प्रवचन आहेत, पण ज्या कुणाला प्रिंट आउट घेता येत असतील तर आपल्याला जास्त देखील 40 एक प्रिंट आउट लागते. की किती पानं आहेत ते बघा, कारण काहींच्या घरी प्रिंटर असतो. उद्या सुट्टी आहे म्हणून एरवी प्रिंट आउट आपल्याला मिळतातच, एरवी प्रिंट आउट मिळतात. म्हणून उद्या रविवार जर कुणाला शक्य असेल, कुणाच्या घरी प्रिंटर असेल तर आपल्याला या कॉपीज, माझ्या ओळखीच्या घरी व्यक्ती तिथे नाही आहे त्यामुळे मलाच काढता आल्या असत्या, पण हे लक्षात ठेवा आपण फक्त वाचून थांबूया. इथे देखे इंद्रियांच्या होऊनी अधीन वागे तया ज्ञान ना कळते. इंद्रियांच्या अधीन होऊ नका, इंद्रियांचे स्वामी म्हणा, त्याला गो स्वामी म्हणतात. इंद्रिय म्हणजे गो, इंद्रियांचा स्वामी, गुलाम बनू नका. आपुले विषय इंद्रिय सेवती तेथे उपजते हर्ष शोध. आपण अगदी चांगला म्हणून एखादा प्रसाद खायला जातो पण त्यात कडू दाणा असतो, जुना झालेला काजू असतो, तर एकदम काहीतरी होतं. तेव्हा आपण नेहमीच उदाहरण साखर भातात खडा लागतो, त्याचं का नावा देतो, बाजूचे लोक ऐकतात तुमका तो आले. नंतर दुसरा घास शेजारचा घेतो, तुम्ही लवून काय समजला ती मेलेली माशी होती अनुभव कशाचा, साखर खाता. म्हणून काय केव्हा होईल सांगता येत नाही, ते तिथे सांगितले. आपुले विषय इंद्रिय सेवते तेथे उपजते हर्ष किंवा शोक दुःख. शब्द विषयांची पाहे पार्थ व्याप्ती निंदा आणि स्तुती सगळी इंद्रिय सांगितले. उद्या सुंदर विषय फक्त बघूया. शब्द विषयांची आहे पार्थ व्याप्ती निंदा आणि स्तुती दोन्ही देते. कर्णद्वारे निंदा ऐकता स्वभावे चित्त क्षोभ व्हावे एकाएकी वाईट वाटतं. परी कानी येता स्वभावता स्तुती उपजते प्रीती अंतरात. स्पर्श विषयाचे कोमल कठीण ऐसे दोन्ही गुण होती जे का त्वचेंद्रियद्वारा धनुर्धरा जाणं होती ते कारण तोष म्हणजे आनंद आणि खेळ. एक ते सुंदर एक ते अघोर रूपाचे प्रकार ऐसे दोन त्याची जीवा लागली धनंजय देख तेथी सुख दुःख नेत्रद्वारा. जाणे परिमळ आता नाक जाणे परिमळ तोही जात विविध सुगंध दुर्गंध ऐशा भेदे. घ्राणेंद्रियद्वारा सुगंधे आनंद दुर्गंधे विषाद वाटे चित्ता. गोड आणि कडू हे रस जिभेचे गोड आणि कडू विविध हे रस तैसा प्रीती त्रास. प्रीती म्हणजे गोड आणि कडू म्हणजे त्रास उपजवी. म्हणून अर्जुना विषयांचा संग दावी अधोमार्ग जीवा लागली. विषया वाचून नाही तुझे गोड ऐसी जन्म गोड इंद्रियांची. विषय म्हणजे इंद्रिय म्हणून या ह्यांचा धरू नको संग वेग करी त्याग धनुर्धरा. देखे विषयांच्या नव्हे जो अधीन सुख दुःखातून सुटेत होती. धनंजया दया नाही गर्भवास विषयांचा पाश कुठे जाता. हा सुंदर आहे बघा. उद्या आपण उदाहरण वगैरे बघणार आहोत. 5ही इंद्रिय आहेत. इथे शेवटी ज्ञानेश्वरांनी अनुभव काय सांगितला. ज्ञानेश्वर म्हणाले भांडण चाललं होतं, 4 वाजता प्रवचन सुरू व्हायचं ज्ञानेश्वरीचं. ज्ञानेश्वर सांगायचे ते सच्चिदानंद बाबा लिहून घ्यायचे. भरपूर लोक आलेले असायचे. नेवासे नावाचं गाव आहे. 4 वाजता बरोबर 4 भावंड यायचे आणि 4 भावंडांना बघायला लोक असायचे. ज्ञानेश्वर 16, निवृत्ती 18, सोपानदेव 14 आणि मुक्ताई 12 वर्षाची होती. परकर घातलेली मुलगी कोळी ते बघायला लोक. बघा निपुत्रिकांना पुत्र झाल्याचा आनंद मिळाला या चौघांना बघून. कोणा मागे गोष्ट सांगितली होती, पुन्हा सांगितल्यानंतर 4 वाजले 4:15 झाले तरी 4 मुलं आली नाही. सगळेजण म्हणाले काय त्यांना वाटेत काही झालं तर नाही ना, त्याला बघायला जाऊया. ते आले, इतक्या समोर दिसत होते. लोक शिव्या देत होते, भांडत होते, एकमेकावर दगड बाटल्या चपला फेकत होते. ते सगळं दिसलं. तेवढा की 4 भावंड येताना दिसले. मग लोक सगळे मंदिरात आले. बसण्यापूर्वी त्यांना विचारलं काय चाललं होतं, काय चाललं होतं. नाही लोक शिवाय देत होते, नाही जरा जोरात बोलत होते, नाही काही वस्तू म्हणजे कळत होते. ज्ञानेश्वरांचे इंटरप्रिटेशन बघा. शिवी हा शब्द संस्कृत येतात. शिवी म्हणजे शक्ती पार्वती. शिव शिवा शिवी. तुम्ही काय शिवी म्हणता. हा वाईट शब्द असेल. काही शब्द चांगले. मला वाईट शब्द ऐकूच येत नाही. मला दुर्गंध येतच नाही. मला वाईट दृश्य दिसतच नाही. मला वाईट चव लागतच नाही. मला वाईट स्पर्श होतच नाही. मला जीवनात इंद्रियातून वाईट अनुभव येतच नाही. याला आपण मागे म्हणलो होतो. उद्या परत रिव्हिजन करूया. आपण इंद्रियांना फिल्टर्स लावूया.
डोळ्यातून वाईट दृश्य जाणारच नाही, फिल्टर लावलेलं. वाईट असलं तरी ते चांगलं म्हणून असेल. बघा तुम्ही, कानाला फिल्टर लावले मग वाईट गोंगाट शिव्या ऐकूच येत नाही. मला सगळं चांगलंच ऐकू येतं, दुर्गंध येणारच नाही नाकाला. तुम्ही म्हणता येणार नाही, शरीराच्या नाकाला येईल. मनच एक नाक आहे, त्याला नाकाचं नाक गेलंय, डोळ्याचा डोळा होऊन गेलाय, ते सगळं आतलं आहे. बाहेरची दृष्टी आहे त्याला वाईट आणि चांगलं दिसेल. अंतर्दृष्टीला काय दिसलं पाहिजे? अंतर्दृष्टीला चांगलं वाईट दिसलं तर ते म्हणतात तुला हर्ष होणार आहे, शोक होणार आहे, तुला वाईट वाटणार आहे, बरं वाटणार आहे, तुला प्रीती प्रेम निर्माण होणार आहे, तुला राग येणार आहे, होणारच. द्वंद्व आहे. त्या द्वंद्वाच्या पलीकडे जायचं तर मनबुद्धीच्या पातळीवरच जायला पाहिजे, इंद्रियांच्या पातळीवर नाही. इंद्रिय त्यांची कामं करणारच. फिल्टर लावायला शिकायला पाहिजे. महाराजांनी एक उदाहरण दिले, ते सांगतो आणि सांगतो. एक माणूस म्हणाला की मला सिगरेट शिवाय जगता येणार नाही. मग एकाने सांगितले ही गोळी तोंडात ठेव आणि मग ते निकेटिन वगैरे जे विष असतं ते गोळी शोषून घ्यायची, तुला त्रास होणार नाही. एकाला काय सांगितलं, बऱ्यापैकी लांब अशी एक नळी घे, त्याच्या पुढे सिगरेट लाव आणि ती ओढ, म्हणजे ते जे विषारी धूर असेल तो जिथे मध्ये कुठेतरी ऍब्सॉर्ब होईल. आणि नंतर त्याला कळलं महाराजांना नक्की काय सांगायचं. हे 2 फुटावर त्या छातीचा वाटा. पण एवढं मला वचन दे की सिगरेट वर्षी ते नळीला जोडूनच 2 हात कला. सोपं आहे काय ते? शंख वाजवणं सोपं आहे, आसपास घेणं, बिडी आत घेणं आणि बाहेर दूर सोडणं अवघड आहे ते. कथला काय किंवा सद्गुरूंचं सांगणं असं आहे. त्या ठिकाणी ताट बसूया शांत. उद्याचा विषय खूप महत्वाचा, आपण हलका करून घेऊया. आणि जर कुणाला करता आल्या तर आपण निदान पहिल्या 1-2 पानांची तरी प्रिंटआउट घेऊया, कारण की जरा जास्त पानं असतील. कारण मोठा अध्याय आहे, सगळं होणारच नाही उद्या. पण पानं समोर असतील तर मला तुम्हाला सांगायला सोपं जाईल. मोबाईलवर तुम्ही बघत असाल तर काही हरकत नाही, छान आहे, मोबाईलवर आहेच तुमच्या. श्रीराम समर्थ. श्रीराम. श्लोक म्हणूया. सदा सर्वदा तिरोगतु सागरा, तुझे कारणी देह माझा पडावा. वेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी घ्यायची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विना वधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद. 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात ठेवूया, चेहऱ्यावर डोळ्यांवर ठेवूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर दिसणारे स्वरूपानंद दिसले तर त्याच्यानंतर महाराज आणि इतर सगळे देवदेवता दर्शन घेऊया. सर्वांना नमस्कार करूया.